वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, अनेक मी देवा काही नेने, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने, लाज भय शंका दुरावीला मान, लाज भय शंका दुरावीला मान, नकळ्या साधने या परथे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने, तुका मनी आता पुल्या सायासे, आम्हा जगदिशे संबळावे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. विठ्ठल विठ्ठल. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदामं, जगन्नेति पाणी मंडनं मंडनानं, तरुण तुलसीमालं कंदरं कंजनेत्रं, सदवदवलहसं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम, करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रमाणं भवाब्दे हृदमामकाना, नितंबक्करभ्यं द्रुतेन तस्मात्, विधातुर्व सत्ये द्रुतनाभिकोश, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गमलङ्कापुरी रम्यशासनस्थं, पदं भोज तेजस्पृदिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्वीयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वर, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी.
एकात्मभाव जाणून एकादशाची करी शुद्ध टीका जनार्दनाची प्रिय पात्र पाहे त्या एकनाथासी स्मृतो सदाय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही निनी गायनाचे उडे आपोलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान प्रभुजाने तुम्हा सर्व संत सज्जनांच्या सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग या वारकरी संप्रदायाचे कळसस्थान असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा उत्कृष्ट संतांच्या संगतीमध्ये गेल्या वैष्णवांच्या संगतीत गेल्यानंतर काय अशा प्रकारचं फलप्राप्ती आहे याचा विशेष दिग्दर्शन करणारा अभंग आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय सांगतात, वैष्णवांच्या संगतीत जीवानी संगती केली की जीवाला काय अशा प्रकारचं प्राप्त होतं, हे सुख अशा प्रकारचं प्राप्त होतं. खऱ्या अर्थाने माणसाला सुख प्राप्त झालं की जीवन आनंदाने अशा प्रकारे भगवंताचं नामचिंतन करायला लागतो. गायनाचे उडे आपोलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. परमार्थ करत असताना नामचिंतन करत असताना कुठल्याही प्रकारची आपण लाज भय अशा जीवनामध्ये शंका आपण बाळगल्या नाही पाहिजे. कारण का तिथं जीवनाचा आघात अशा प्रकारचा आहे. आपण जर लाजलो तर ठिकाणी जीवनाचा आघात आहे. खऱ्या अर्थाने जीवाचं कल्याण करायचं असेल तर तिथं कुठल्याही प्रकारची लाज भय शंका जीवनामध्ये वाढता कामा. लाज भय शंका दुराविला मान नकळे या साधने या पुढते. खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आता खऱ्या अर्थाने जीवनामध्ये जर करायचं असेल तर आम्ही एकच करणार. काय करणार? गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने. जीवन कृतार्थ करायचं असेल तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, वैष्णवाच्या संगतीत जा. हा सरळ सरळ भावार्थ म्हणजे ठळक्यात ठळक बातम्या आहे. आता तुम्हाला सर्वांना झोपायला काय हरकत? तुम्ही म्हणता मग आम्ही एवढं घरदार सोडून 9 वाजता तुमच्या कीर्तनाला आलो, कायसाठी आलो? पण खऱ्या अर्थाने 9 वाजता जरी कीर्तन असलं तर तुम्ही खूप बहुसंख्येने उपस्थित आहात. आणि खऱ्या अर्थाने सालाबतप्रमाणे यावर्षी भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्या ह्या संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पवित्र दरबारामध्ये आपण 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह करत असतो. मला वाटतं ह्या ठिकाणी माझं जवळजवळ 7-8-10 कीर्तनं झालेली आहेत. ह्याच्या आधीही मी कीर्तनं त्या ठिकाणी केलेली आहेत. पण या ठिकाणी मला वाटतं दुसऱ्या तिसऱ्या दिवसा म्हणजे 2 ते 3 कीर्तने केली असते. यानंतर विठ्ठल विठ्ठल जरी कीर्तन झाले असले तर खऱ्या अर्थाने आपल्याला या भगवंताचं आपल्याकडे फक्त 1 तास उरला आहे. किती? 1 तास. मग 1 तासामध्ये आपण काय करू शकतो? तर 1 तासामध्ये शास्त्रामध्ये असं एक उदाहरण आहे. 1 तासामध्ये आपल्या जीवाचा उद्धार करून घेणारा कोण आहे? दररोज म्हणतात खटवंगराया. 1 तासामध्ये खटवंगरायाने आपली भगवत प्राप्ती करून घेतली. मग जर खटवंगराय 1 तासामध्ये भगवताला प्राप्त करून घेत असेल तर आपण घेऊ शकत नाही का? आपणही घेऊ शकतो. पण खऱ्या अर्थाने 1 तासामध्ये सावताबाबांचं जेवढं यथार्थ आपल्याला या अभंगामध्ये संगती लावता येईल त्या प्रकारची संगती लावण्याचा प्रयत्न करत आहे. उत्कृष्ट अशा प्रकारच्या या कीर्तनासाठी उपस्थित मला वाटते मदन महाराज संस्थेतले आहेत का विद्यार्थी? मदन महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी आहेत. सुंदर अशा उड्या मारतात, सुंदर म्हणतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजत. ऐका, टाळ्या वाजा लावण्याचं कारण काय आहे? ज्यावेळेस आपल्या घरातले आपलं जर मुलाचं कौतुक केलं
तर ती मुलाला अजून प्रोत्साहन निर्माण होत असतं. तसे हे तुमचे बाल गोपाल आहेत, हे भविष्यातील ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत. हे सांगू नाही महाराज, कोणाचा कसा योग येईन, कसा काय होईन सांगू शकत नाही बाबा. आम्ही ज्या वेळेस मधुकरी मागत होतो बरं का, मधुकरी मागत असताना ज्यांच्या घरी आम्ही मधुकरी मागितली, आणि आता आमचे जे आळंदीमध्ये संस्था आहेत, कधी कधी आमचे त्या आजी आम्हाला भेटायला येतात, अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. महाराज, ज्या परिस्थितीमध्ये राहिलात त्या परिस्थितीमध्ये राहून तुमचं जीवनाचं कल्याण तुम्ही केलं, आणि आज आम्हाला तुम्हाला भेटायचं म्हणलं तरी आम्हाला तुमची भेट होत नाही समाजापुढं. आणि आम्ही एवढं भाग्यवान आहात की ज्ञानोबरायाला नाही मधुकरी देऊ शकलो, पण कमीत कमी ज्ञानोबरायांच्या स्वरूपात असणारे बालगोपाळाला आम्ही मधुकरी दिली. ती तरी भाग्य आमच्या जीवनामध्ये. आणि खरी सांगू का, परमार्थ काय आहे तर परमार्थ एकामेकाच्या जीवाला जाणणं, यालाच परमार्थ आहे महाराज. परमार्थ म्हणजे काय उच्च कोटीची काय व्याख्या अशी काय नाही महाराज. परमार्थ करणं म्हणजे काय आहे आणि देव म्हणजे काय आहे, प्रत्येक एकमेकाच्या जीवाला खऱ्या अर्थाने प्रेम देणं, यालाच परमार्थ म्हटलं जातं. नाहीतर भले महाराज भले भले गंध लावतात महाराज, आणि तीच संप्रदाय विरोधात बोलतात महाराज. शिवकांती काय महाराज, आयुष्यभर जीवन त्या जीवनावर त्या साधनेवर आपण आरोढाळून पोट भरले महाराज. आज जगद्गुरु तुकोबरायांचा विचार केला, ज्ञानोबरायांचा विचार केला, एक अभंगावरती कोट्य रुपयाचे महाराज आमचे बंगलेत आज. पण ज्या ठिकाणी ज्ञानोबरायांना, माझ्या तुकोबरायांना, निवृत्तीदादाला, सोपान काकांना मधुकरी मागायला गेले तर महाराज त्यांच्या मातीमध्ये, त्यांच्या झोळीमध्ये, अन्नामध्ये माती कालवण्याचं काम केलं. दादा हो, तुम्ही ऐकत आहे ना सर्व, माती कालवण्याचं काम केलं. पण सांगून जाईन दादा हो, जरी पूर्वीच्या काळामध्ये नाही, आताही तसे माणसं आहेत महाराज, त्या वृत्तीचे माणसं आहेत, नाही असं नाही महाराज. आता ही माणसं अशी आहेत महाराज, चांगलं कार्य जर धरलं ना हाताखाली महाराज, तर त्या कार्याला आडवं कसं पाडायचं महाराज, हे प्रयत्न करत असतात महाराज. आणि खरं सांगू का दादा हो, पूर्वीही पांडवांना नव्हते का महाराज, कौरव सैन्य होतं नाच महाराज. पण किती सैन्य होतं महाराज कौरवाचं, किती सैन्य होतं, पण पांडवाकडे फक्त 5 माणसं होते महाराज. सत्यवादी हजारो लोक, कोट्यवधी लोक असू द्या, पण एक सत्याचा जर माणूस असेल तर त्या सत्यावर जग तरतं महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणून तरच म्हणतात ना, ऐका ना पीटी मास्तर, म्हणून म्हणतात कुठेतरी एखादी पतिव्रता महिला आहे म्हणून बाकीच्याचं साधत आहे महाराज. कुठेतरी एखादा जातवान साधक आहे किंवा साधू आहे म्हणून तर हे चालतंय, म्हणून तर काय बंधू लोकांचं चालतंय महाराज. पण खरं सांगू का दादा हो, माणसामध्ये घेवण देवण करत असताना एकमेकाला प्रेमाने बोलणं हा परमार्थ आहे महाराज. म्हणून सुंदर अशा प्रकारची ही मंडळी आहे, सुंदर असे गाणारी, सुंदर ज्यांनी चाल म्हणली. काय नाव आहे महाराज? लक्ष्मण महाराज. लक्ष्मण महाराज. सुंदर चाल म्हणली ठायची. पेटी मास्तर सुंदर अशा प्रकारचे आहेत, आणि ज्यांची साऊंड सिस्टीम सुंदर आहे. मला तर खरं लहानपणापासून महाराज त्यांनी सांभाळलेले. मी इथं बऱ्याच वर्षे या नान्नजमध्ये माझं बालपण गेलं आहे का ना, मामा जवळ आहेत माझ्यासमोर. माझं सगळं बालपण या नान्नज गावामध्येच गेलो. खऱ्या अर्थाने कधी कधी असं वाटतं की आपण जीवन किती भाग्यवान आहोत की संगतीत गेल्यानंतर कसा परिणाम होतो महाराज. संगतीत गेल्यानंतर माणसाचा परिवर्तन खूप होत असतं. अभंगात मी सांगणारच जे पुढे विवेचन आहे, पण सुंदर अशा प्रकारचं निवेदन आहे. महाराजांच्या संस्थेतले दोन्ही हे विद्यार्थी चांगले पक्वाज वाजतात, मृदंग अशा प्रकार सुंदर वाजवतात. खऱ्या अर्थाने विनेकरी बाबा आहेत, पेटी मास्तर आहेत, आणि मागले 2 भालदार चोपदार आहेत. तुम्ही म्हणत असताना ही भालदार चोपदार नेमकं कशामुळे असतात? कधी कधी तुमच्या जीवनामध्ये प्रश्न पडत असेल की भालदार चोपदार म्हणजे महाराजाला रक्षण करण्यासाठी. बऱ्याच जणांचा असा अर्थ आहे बरं का महाराज. पण खरं सांग का,
ह्या नारदाच्या गादी सांगतो दादा हो, हे बालदार चोपदार ह्यांच्यासारख्या महाराजापेक्षा श्रेष्ठ महाराज आहेत. त्याचं कारण असं आहे, तुम्ही ऐकलं असन नातांच्या घरी महाराज चोपदारकीचं काम केलं. कुणी केलं? दत्त चोपदार पुढे उभे काटे करळ, ऐका ना, दासोपंतांचा विमान केला होताची दर्शन. नाथ महाराजांच्या त्यांच्या वाड्यापाशी महाराज सर्व रक्षण करण्याचं काम हे दत्तात्रेयांनी केलं. महाराज ही दत्तात्रेय स्वरूप असतात महाराज. पण सुंदर असे दोन्हीही चोपदार सुंदर उभे आहेत. खऱ्या अर्थाने मस्त असं निवेदन आहे. आणि आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. मला वाटतं पुरुष वर्ग ही बहुसंख्येने आहे. नाही तर तुम्हाला सांगतो कुठं बघा महिला मंडळ जास्त आहे का नाही. आणि सुंदर असे ज्यांचं यूट्यूब चॅनल आध्यात्मिक प्रवास आमचे गोरे महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ मारा. आता खरं तर म्हणजे ते एवढे धावपळ करून माझ्यासाठी आलेत महाराज. ती एक कीर्तन आता वाजून आलेत. आम्ही दोघांनी एक कीर्तन हाणलून आलो. मला फोन यांचा आले तेव्हा मी कीर्तनातच होतो. फेटाच गाडीत बांधला महाराज. पण तरीही धावपळीने येऊन त्यांनी सेवा केला. मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल विठ्ठल. हो, खऱ्या अर्थाने जीवनाला सुखाची अपेक्षा आहे म्हणून जीव रात्रंदिवस तळमळ अशा प्रकारचा करत आहे. मला सांगा, प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. आतापर्यंत जगाच्या पाठीवर प्रत्येक मनुष्य सुखासाठी धडपड करत होता. सकाळी पहाटे 4 ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत धडपड आहे महाराज. कायसाठी? सुखाच्या अपेक्षेसाठी. पण मला सांगा, आतापर्यंत किती वर्ष झाला आपल्या सप्त्याला महाराज? 68 वर्ष. 68 वर्षामध्ये कुणाला सुखाची प्राप्ती झाली का हो? बोलत चला. मला बोललं म्हणजे मला तुम्हाला मला म्हणजे जास्त अजून बोलता येईल. मला सुख भेटलं का तुम्हाला? सुख नाही भेटलं. मग सुखाचा पत्ता तुम्हाला सांगितला नाही का? सांगितला बी, आम्ही ऐकला बी. आतापर्यंत प्रत्येक जणाचा सुखाचा पत्ता आम्हाला सांगितला. अनेक महाराज लावले. नाही नाही महाराज, 38 वर्षामध्ये आम्ही अनेक महाराज वाटा लावले. आहे का नाही? कितीही महाराज लोक वाटे लावले. पण मात्र आम्हाला सुखाची अपेक्षा किंवा सुख आम्हाला पाहायला भेटलं नाही, ऐकायला भेटलं नाही, अनुभवालाही भेटलं नाही. सुखाला घे करीसे तळमळ, सुखाला घे करीसे तळमळ, सुखाला घे करीसे तळमळ, सुखाला घे करीसे तळमळ. तरी तू पंढरीचे जाय एक वेळा, तरी तू पंढरीचे जाय एक वेळा, मग तू अवघाती सुख रूप हो, मग तू अवघाती सुख रूप हो. तू पंढरीची जाय एक वेळा, तरी तू पंढरीची जाय एक वेळा, मग तू अवघाती सुख रूप हो, मग तू अवघाती सुख रूप हो. खऱ्या अर्थाने सुख काय महाराज आपल्याला आतापर्यंत प्राप्त झालं नाही. पण जगाच्या पाठीवर सुखाचा पत्ता जर पाहिजे असेल तर महाराज म्हणतात 3 ठिकाणी सुख प्राप्त भेटतं. पहिलं सुख हे देवाच्या पशी सुख आहे आणि दुसरं सुख आहे संतांपशी. या जगाच्या पाठीवर अन्य ठिकाणी तुम्हाला सुख भेटू शकत नाही महाराज. आणि काय होतं माहितीये का, आपण माणसं अशा आहेत महाराज, ज्याच्याकडं सुख आहे त्याच्याकडं महागायला तयार नाही, आणि ज्याच्याकडं दुःखी आहे त्याच्याकडं सुख महागाई गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल खऱ्या अर्थाने तुकोबराय म्हणतात, वैष्णवाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सुख अशा प्रकारचं प्राप्त आहे. मला सांगावं दादा, आता तुम्ही आताच काय 15 दिवसापूर्वीच आषाढी वारीमध्ये गेलते तुम्ही सर्वजण. समजा सर ठरवा गेलेच म्हणा,
वारकरी तुम्ही कीर्तनाची आवड आहे, ती अर्थी तुम्हाला त्या भगवंताचीही देखील आवड असलीच पाहिजे. आणि आवड नाही तर सवड नाही. ज्यांना आवड आहे त्यांनाच कीर्तनाला सवड होती, आणि ज्यांना आवडच नाही त्यांना सवड होत नाही महाराज. त्यांना किती बी आणा महाराज, पण ती नाही महाराज. तुम्हाला खरं सांगू का, बळच कीर्तनाला जरी आणलं तरी फायदा आहे महाराज. तुम्ही बघा, कधी कधी विचार करा, तुम्हाला बळच कीर्तनाला आणून द्या, कीर्तनाला आणून बसून द्या, तरी तुमचा फायदा आहे महाराज. काय फायदा आहे? दृष्टांत आठवला सांगतो तुम्हाला, ऐका सगळेजण. काय झालं, उन्हाळ्याचे दिवस होते, मस्त ऊन पडलेलं होतं, आणि संध्याकाळचं चांदणं टपूर, आणि ग्रामीण भागामध्ये लोक बास टाकून मस्त निवांत बाहेर झोपतात. पण आता वास्तविक पाहता काय झालं, महाराज कीर्तनाला आले. आता महाराज इथले नातलगच आहेत, आता सगळेच पाहुणे, सासरवाडी म्हणा, मावश्या म्हणा, सगळेच गणगोत इथं सगळं. मग हे आले. आता पाहुणे म्हणल्यावर कधीच, आता मग महाराज संघ आल्यानंतर आता ते कीर्तनाला कधीच जात नाही. कीर्तनाचा महाराजाचा कधीच संबंध नाही. पण योगायोगाने चला आलेत, आता त्यांना मग त्या म्हणले नाही ना, जा ना तुम्ही कीर्तनाला महाराजा संघ. आता ते घरच्यांचा आग्रह महाराज. ती म्हणला काय ते कीर्तन आहे महाराज, दरवाजाच यायचं ते कीर्तना ओरडते, एक तास त्याने की एवढीच चढती. बघा ते काय म्हणते, एक तास एवढी चढती. पण एक तास एवढी त्यांना काय त्याचा गंध आहे महाराज. अहो ते एक साम वेद आहे महाराज, वेद आहे ते. मग खऱ्या अर्थाने म्हणले नाही आपल्याला काय जमत नाही कीर्तना. पण नाही म्हणे, जातच्या दिवस महाराज आले, बरंच आग्रहाने आणलं वा विचारायला कीर्तनाला आले, ती बसले पुढं. आता त्याच्या कीर्तनाचं काय नाही. आणि खरं सांगतो तुम्हाला, जे कीर्तनाला कधी येत नाही आणि ती जर पुढं बसली तर 100% झोप लागते महाराज. आणि झोप अशी महाराज, तुम्ही रात्रभर जागा महाराज, तुम्हाला घरी झोप लागणार नाही. पण कीर्तनात आले की लगेच झोप. कीर्तनात आली ना, तुम्ही किती माना तुम्ही करा, पण कीर्तनात आल्यानंतर झोप येतेच. पण ते आले, बसले, बसल्यानंतर ते डुकल्या खाल्ल्या 2-3, पण ते एवढ्यात जागा झालं. जागा झालेत, महाराजाचा विषय चालू होते. आले का, या 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 या. कोण म्हणे, ते कीर्तनात चालू होतं महाराजाचं. आले का, या 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 या. ते म्हणे बसले का, बसा बसा बसा. उठले का, उठा उठा उठा. चालले का, जा 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 जा. आता एवढंच त्याने ऐकलं. कुणी तेवढ्या जागा आल्या, ते कीर्तना नवीन बसलेले येऊन बसलं. बिचारे कीर्तनाला ऐका बसलं. तेवढंच कीर्तन झालं, सगळं झालं, गेलं घरी. घरी म्हणलं येलं, तिला म्हणलं हे बघ, यासाठीच मी कीर्तनाला जात नाही. काय ते महाराज आणले ताळण देऊन, त्यांनी आले का या आणि बसले का बसा बसा, उठले का उठवा, चालले का जा जा. काय कीर्तनात सांगितले म्हणे त्यांनी, काय नाही कीर्तन, सगळं पांचटच कीर्तन झालं म्हणे. काय कीर्तन सांगत ह्यासाठी मला त्या कीर्तनाचं महाराजाचं भजण्यात जमतच नाही म्हणे. कोण म्हणे, ती संघ आलेलं पाहून. बरं आता मग आता बसावं ना गपचीप. आता मग शेवटी कसं आहे, गृहमंत्र्यापाशी गेल्यानंतर जास्त तुम्हाला नाही, ह्यांना अनुभव आहे मला, आहे का नाही महाराज, जास्त चालत नाही महाराज तिथं. ठीक आहे, मग महाराज जेवले, महाराजांना वाट लावले, ते झोपलं महाराज. झोपल्यानंतर ते निवांत असं परत झोपलं. आता 24 तास आल्यापासून जे कीर्तनाचे त्याच्या घोकणपट्टीत आले का या बसले का बसा बसा, उठले का उठा, चालले का जा. जे गोखत बसलं का नाही त्याला पडलं महाराज, झोपलं पडलं स्वप्न महाराज, त्याला थापटा का जमावली, त्याला पडलं स्वप्न महाराज. मस्त उन्हाळ्याच्या दिवस ते बाजाव बसलेलं होतं, झोपलं ते नेमकं महाराज 1:30च्या दरम्यान पडलं स्वप्न महाराज. त्याला ते लागलं बराडायला. आले का, या 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 या. तेवढ्यात आले होते चोर महाराज. तुम्ही जागेत ना सगळे नान्नचकर मंडळी, तुम्हाला मी दृष्टांत काय सांगितलं लक्षात ठेवा. सहज जरी कीर्तनात आला तरी फायदा होतो महाराज. ते म्हटले आले का, या या. आता ती या म्हटल्यानंतर ते चोर तिथे उभं राहिले. ती 5-6 जण होते महाराज. त्यांनी विचार केला की जागाही वाटतं का, या म्हणते म्हणजे आले का, या म्हणते मग जागाही वाटतं राही. ती म्हणले नाही नाही, आपलं काय करा, ते दिसन त्याला जागे जर असं खाली बसा म्हणे. ती म्हणे बसले का, बसा 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 बसा. आता त्याला वाटलं, विचार केला त्यांनी बी की आपल्या जीवनामध्ये नक्की आता ह्यांनी आपल्याला बघितलं असावं. ती म्हणले बघा, आपण जरी 5 जण असलो, तो एकटा जरी असला, तो जाग आहे. आणि खरं सांग का, जाग्या माणसाला बेहाव जागेत का तुम्ही, म्हणून जागे राहा कीर्तनासाठी. हा, आणि ते म्हणले नाही गड्या, आपल्याला त्यांनी आता थांबून काय मजा नाही म्हणे, उठा म्हणे.
ते लगेच म्हणा उठले का उठा 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 उठा. आता त्यातले उठा उठा म्हटल्यानंतर ते 5 जण असे बावचाळले का नाही. आता त्यातले त्यांचे चालली बुळबुळ बुळबुळ. पेटी मास्तर चालली बुळबुळ त्यांची. ते 5 जण म्हणले आपण 5 जण आहेत पण त्यो जागा आहे जर त्यो खरंच तुम्हाला सांगतो जागा जर असं 5 जणांचा भोगा करीन देऊ आपला. ते म्हणले आता राहण्यात काय मजा नाही. ते म्हणले चला. ते म्हणले चालले का जा जा. आवर फुटलायचं घर राहिलं ना महाराज. तुम्ही काय बघता माझ्याकडे महाराज. अहो महाराज कीर्तन ऐकलं तर घर फुटायचं राहिलं महाराज. एकाच सेकंदात त्यांनी ऐकलेल्या गोष्टीत महाराज. मग मला सांगा तुम्ही अख्खं कीर्तन ऐकले हो महाराज तुमच्या जीवनाचं महाराज उदार नाही का व्हायचा दादा हो. ऐक जा दादा हो. कुणाचं आहे का पण ऐक जा. आता काय झालंय माहितीये का ऐकायची वृत्तीच राहिली नाही महाराज. एखादा कीर्तनकार असला ना कीर्तनकार आला आता आमच्यासारख्या नवीन एखादा कीर्तन आला नाही जजमेंट जरा या वातावरणात याचा सूर तारगळा काय खरे त्या महाराजाला कुणी आणलं होतं काय पण बावळटच आहे. सोरच लागला नाही त्याचा हे डांगारा म्हणतो बसले बसले. महाराज सोपं नाही महाराज म्हणतात म्हणून महाराज. पण खरंच सांगू का महाराज ऐकण्याची वृत्ती राहिली पाहिजे. तुम्हाला सांगून जातो ऐका इकडे लक्ष द्या. 1400 वर्ष माझे चांगदेव महाराज जगले महाराज. किती पेटी मास्तर 1400 वर्ष महाराज. आणि 6 वर्षाची माझी मुक्ता येतात. ऐका लक्ष द्या सगळे झोपू नका कोणी. 6 वर्षाची माझी मुक्ताई महाराज आणि 6 वर्षाची मुक्ताई महाराज 1400 वर्ष महाराज चांगदेव महाराजांना पत्र लेवा का कोर देवा. काय महाराज भाग्यवान असते ते आई वडील महाराज त्यांचे. 1400 वर्ष जगले महाराज. आणि खरं सांगतो तुम्हाला जगतात किती वर्ष महत्वाचं नाही जगून केलं काय हे महत्वाचे. हे महत्वाचे बाबा. बरेच जण आम्हाला म्हणतात बरं का महाराज. आता आम्हाला बरेच जण भेटतात बरं का. आम्ही म्हणे महाराज आम्ही लय कीर्तन ऐकले भीमसिंग बाबा संघ महादेव बाबा संघ काय काय म्हणते मामासाहेब दांडेकरांचे आम्ही कीर्तन ऐकली. आणि आज को महाराज देखतात तमाखू चुरून हाणतोय. काय उपयोग आहे महाराज. अहो ही लोकाला महाराज शोकांतिका वाटते महाराज. खरं सांगू का वयस्कर माणसांनी तरुण पोरापाशी कधी व्यसन करायचं नाही दादा. ऐका तरुण पोरापाशी कधी व्यसन करायचं नाही. आणि व्यसन महाराज घातक आहे जीवनाला. व्यसन चांगले आहे का वाईट आहे दादा बोला. व्यसन चांगले आहे का वाईट. वाईट. आणि अभ्यासाचं असलं तर चांगलं. व्यसनावर अवलंबून आहे महाराज. व्यसन असावं पण व्यसन कोणतं असलं पाहिजे. कोणतं असलं पाहिजे अभ्यासाचं व्यसन असलं पाहिजे महाराज. व्यसन खऱ्या अर्थाने वाईट नाही पण ती व्यसन सात्विक असलं पाहिजे. मला सांगा कोणतं व्यसन असू द्या पण 12 वर्षानंतर महाराज ती फल देत असतं. मला सांगा एक तप झालं म्हणतात का ना 12 वर्षानंतर एक तप झालं की त्याची फल आपल्याला प्राप्त होतं बरं का शेठ. 12 वर्षानंतर जर साधना केली तर महाराज त्याचं फल भेटत असतं. मला सांगा 12 वर्ष तुम्ही निकित तंबाखू खात राहिले तर त्याचं फल काय सांगा ना बसल्या हो दादा हो तुम्ही. काय फल आहे. कॅन्सर होते महाराज. कोणते करा महाराज. आणि 12 वर्ष महाराज निक्का पक्वाजावरची प्रॅक्टिस करा महाराज. धाकेट धुमिकेट तकेट काकेट तक तक धुमिकेट तकेट काकेट तकेट तकेट काकेट तक तक धुमिकेट तक तक घेणं हा ते तक घेणं हा ते तक घेणं महाराज 16 मात्रेचं बोले. 12 वर्षानंतर तुम्ही पक्वाजाची प्रॅक्टिस करा महाराज. महाराज त्या मृदुंगामधून जर नाही तुमच्या डोळ्यातून आसरू आले तर महाराज म्हणू नका दादा. हे मृदुंग म्हणजे साधन आहे महाराज. साधं महाराज नाही. आता तुम्हाला मागा धरून म्हणतो आल्यापासून विठ्ठल विठ्ठल म्हणा कुणी म्हणा ना महाराज. मी मागा म्हणलं खाली बसलेली मंडळी विठ्ठल विठ्ठल म्हणा पण कोणीच म्हणे ना. पण समका महाराज ह्या मुलांना कशामुळे तुम्हाला टाळ्या वाजायला लावल्यात. ही जी मुलं बसले ना महाराज हे मेलेल्या कातड्यातून विठ्ठल विठ्ठल धुनी काढता तू. आणि मागाच धरून मी विठ्ठल म्हणतोय राव जीवन ते
तरी तुम्ही म्हणिनात. हे एक साधना आहे, कोणतीही साधना करा महाराज. म्हणून व्यसन हे मात्र वाईट नाही, पण व्यसन कोणचं असलं पाहिजे. व्यसन करू नका. पण खऱ्या अर्थाने माझ्या मुक्ताईने महाराज चांगदेव महाराजाला उपदेश केला. महाराज आपला उद्देश होता की ऐका, कुणाचं ऐका, ऐकायची प्रवृत्ती राहून द्या. लहान जरी असलं तर त्याचं ऐकलं पाहिजे. ऐकण्यात संका पुढे जाऊन सांगतो, एखादं वाक्य जर आपल्या हृदयाला स्पर्श पडून करून गेलं तर जीवाचा उद्धार आहे महाराज. जीवाचा उद्धार होतो महाराज. कारण इतकी महत्वाची संगत आहे की अत्यंत महत्वाची संगत आहे. संगतीने माणूस अधोगतीलाही जातो आणि संगतीने माणूस उच्च कोटीलाही प्राप्त होतो महाराज. म्हणून आपण हे श्री संत शिरोमणी सावता महाराजांचा कितवा संजीवन समाधी सोहळा आहे हो? कितवा संजीवन समाधी आहे? वा, टाळ्या वाजत त्यांच्यासाठी महाराज. सांगून जाईन दादा हो, तुम्ही कीर्तन ऐकत असताना आता पुढल्या वर्षी कोणत्या महाराजाने विचारून द्या तुम्हाला सावता महाराजाचा संजीवन समाधी सोहळा घेत आहे, हे सांगता आलं पाहिजे महाराज. नक्की कीर्तन ऐकून झटकून जाऊ नका दादा हो. काहीतरी जीवनामध्ये घ्या, परिवर्तन करा. काहीतरी जीवनामध्ये तळकरेनी. खरं सांग का, तुम्ही म्हणता महाराज तुमच्या आधी तुकाराम महाराज सांगून गेले तरीही आम्ही ऐकलं नाही महाराज, आणि तुम्ही कुठं सांगत बसले महाराज? हा अहो महाराज सांगा ना, तुकाराम महाराजांनी, नामदेव महाराजांनी, सावता महाराजांनी सगळ्यांना उपदेश केला हो. करा रे बापानो साधन हरीचे, आहे का नाही? पण महाराज आतापर्यंत काही कुणी ऐकलं नाही. तुमचं काय ऐकाव महाराज? पण खरं सांग का महाराज, या सावता महाराजांचा 731वा संजीवन समाधी सोहळा आहे. कितवा ऐकता मागे येते ना आवाज? 731वा संजीवन समाधी सोहळा. आणि पॉम्पलेट मध्ये पुण्यतिथी टाकायची नाही. पुण्यतिथी नाव टाकत जाऊ नका बरं का. आता जर असेल तर पुढल्या वर्षी बदल करा. पुण्यतिथी कुणाची असावी, वर्षश्राद्ध कुणाचं असावं, हे शास्त्राने नेम घालून दिलेले आहेत. संतांचे समाधी सोहळे असतात आणि आमच्यासारखे महाराज मंडळी, साधू पुरुष एखादा असे त्यांच्या पुण्यतिथी होत असतात आणि तुमचे आमचे वर्षश्राद्ध होत असतात. म्हणून पुण्यतिथी म्हणायचं नाही. बऱ्याच लोकांचा घ्या गैरसमज महाराज. काय झालंय, आपल्या सांगणारेच नाहीत महाराज, आणि जी सांगणारे त्यांना टेज भेटत नाही. शोकांत काय दादा महाराज? ज्यांचं चांगलं सांगायचंय त्यांना नाही, त्यांना लागते गाणी, पवाडे, भावगीत, भक्तिगीत. संप्रदायाचं नको महाराज. त्याच्यामुळं संत विचार हा समाजापर्यंत जायना महाराज. हा उपदेश समाजापर्यंत जायला पाहिजे. म्हणून सावता महाराजांचा 731वा संजीवन समाधी सोहळा आहे. आणि सावता महाराजांनी समाधी पहाटे 6 वाजता घेतलेली. किती वाजता? ज्ञानोबारायांनी आणि सावता महाराजांनी 6 वाजता सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती त्यांनी समाधी घेतलेली आहेत महाराज. आणि सगळ्या संतांच्या आधी महाराज सर्वात मोठे संत, श्रेष्ठ संत म्हणजे सावता बाबा आहेत. सावता बाबा आहे. 731वा संजीवन समाधी. आणि ज्ञानोबारायांचे किती महाराज? ज्ञानोबाराय देखील आणि ज्ञानोबाराय आणि सावता महाराज ज्ञानोबारायचं नंतर आहेत, सावता महाराज आधी. कारण तुकोबाराय त्याच्यानंतर आहेत. पण तसं पाहायला गेलं तुकोबारायचाच अवतार नामदेव महाराजांचा आहे. आपल्याला सगळ्यात ते वेळ घालायचं नाही चरित्र सांगून, तुम्हाला सर्वांना ती माहिती. पण नामदेव महाराज आणि सावता महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे समकालीन अशा प्रकारचे आहेत. जाऊ द्या विषयांतर वाढन. अशा सावता महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आहे. आपण पंढरपूरला या ठिकाणी पंढरीच्या वारीत गेलो. संत समागम या विषयावर आपण चालू होतो. संत समागमामध्ये गेल्यानंतर मला सांगा, तुम्ही महिनाभर पंढरीच्या वारीला चाललात, अहो तुम्हाला टाइम बी कळत नव्हता, वार कळत नव्हता. जे वारीत गेलेत ना महाराज, त्यांना अनुभूती महाराज. कारण संतांच्या संगतीत गेल्यामुळे आपल्या जीवनाला महाराज कुठल्या अशा प्रकारची जाणीव राहत नाही महाराज. आणि संत समागम व्हायला पाहिजे. संतगम करणं अत्यंत अशा प्रकारचा महत्वाचा आहे.
आणि संत समागमामध्ये गेल्यानंतर काय अशा प्रकारचं फलप्राप्ती अशा प्रकारची होती ती जगद्गुरु तुकोबाराय घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये संगती हो सुखवाटे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही निनी. या वैष्णवांच्या संगतीत गेल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सुख अशा प्रकारचं प्राप्त होतं. मग आम्ही वैष्णवाच्या संगतीमध्ये नाहीत का? बघा, वैष्णवाच्या संगतीमध्येच आहेत. सुंदर अशा प्रकारचं सवता महाराजांचं मंदिर आहे आणि त्यांच्या पवित्र दरबारामध्ये त्यांच्या समागमामध्ये आम्ही देखील आहोत. मग आम्हाला सुख का प्राप्त होत नाही? आम्ही कधी आतापर्यंत तळमळीने आतापर्यंत आम्ही ते परमार्थ करत आलो, पण सुख आम्हाला आतापर्यंत प्राप्त झालं नाही. मग सुख का नाही प्राप्त झालं? त्याचं कारण असं आहे महाराज, जिथं सुख तुम्हाला प्राप्त करून घ्यायचे त्या ठिकाणी तुम्हाला वैष्णवाच्या संगतीत जायचं असेल तर आधी तुम्ही शुद्ध भावाने अंतकरणाने तुम्हाला त्यात प्रवृत्त व्हावं लागेल. जीवनामध्ये खऱ्या अर्थाने या संगतीत गेल्यानंतर, आणि संगतीमध्ये काय आहे तर या संगतीमध्ये सतत भगवंताचं नामचिंतन आहे. वैष्णवाच्या संगतीत गेल्यानंतर सुख प्राप्तच होतं. म्हणून माणसाने वैष्णवाच्या संगतीत गेलं पाहिजे. ऐका, माझ्या ज्ञानोबरायांना आळंदीमध्ये खापर मिळून दिलं नाही. कोणी? विसोबा खेचर. आजोकही आळंदीमध्ये कुमार समाजाचं घर नाही महाराज, आणि तिथं टिकत नाही महाराज. कारण एखाद्या साधूला जर शाप दिला आणि साधूने जर हे केलं तर महाराज तिथं ती उत्पत्ती होत नाही महाराज. पण खरं सांगू का दादा, ज्ञानोबरायला ज्यांनी मांडे खाण्याची इच्छा झाली
आणि खपर सध्या मिळून दिले नाही असे येसोबा खेचरांची संगत महाराज झाली. किती वेळ संगत झाली महाराज? काही क्षणाची संगत झाली. पण संगत झाल्यानंतर ज्ञानोबारायांनी महाराज त्यांना अशा प्रकारचा उपदेशच केला, असा उपदेश केला की तरीही त्यांच्या उपदेशाला बदल पडत नव्हता. पण खरं सांगू का, ज्ञानोबारायांनी महाराज काही कालांतरानंतर वेसोबा खिस्साराने महाराज ज्ञानोबारायांकडे क्षमाही देखील मागितली दादा. पण मागत असताना साधूचं जे अंतकरण असतं ना विशाल असतं, दयावन असतं. खरं का? संत कुणाला म्हटलं जातं? संताची व्याख्याच करत असताना दया क्षमा शांती ते देवाची वस्ती, खऱ्या अर्थाने त्याला संत म्हटलं जातं. म्हणून त्या ज्ञानोबारायांनी त्या वेसोबा खेच्यावरती दया अशा प्रकारची केली. काही क्षणाची संगत झाली तर ज्ञानोबारायांनी भगवंताचा लाडवाळा आपला भक्त असणारा नामदेव महाराज त्यांचे गुरु बनिलं व त्यांना. मला सांगा, संगतीचा परिणाम आहे. अजून सांगेल जाईल दादा तुम्हाला. नाथ महाराजांच्या घरी वाड्यापासून जात असताना एक हरिजनाचा मुलगा, आणि त्यांनी विचार केला, आई इथं मात्र पुरणपोळीचा वास येत आहे आणि मला पुरणपोळी खाण्याची इच्छा आहे. पण त्या क्षणाला नाथ महाराज आपल्या देवऱ्यावरती पुरणपोळीचा नैवेद्य त्या देवऱ्यावरती दाखवत होते. आणि त्याच खिडकीतून प्रतिध्वनी कानावरती पडला त्या बालकाचा, आई मला पुरणपोळी खायची. नाथ महाराजांनी देवाला ताट दाखवायचं ठेवलं आणि बाहेर गेले आणि सांगितलं, ए बाई, पोरगा पुरणपोळी खायचं म्हणतोय ना? हो खायचंय. पण त्यावेळेस ती बाई म्हणते, महाराज आम्ही तुमच्या दारात येऊ शकत नाहीत, आम्ही अशा प्रकारचं तुमच्या दारामध्ये येऊ शकत नाहीत, आणि आमच्या मुलाला पुरणपोळी खाण्याचं कसं काय अधिकार? नाही. नाथ महाराजांनी त्याला उचललं आणि घेऊन आले महाराज. कुठं? त्यांच्या वाड्यामध्ये. नाथ महाराजांपाशी का पुरणपोळी खाणारा दररोज नैवेद्य दाखवली की पुरणपोळी खायचं महाराज. पण कालांतराने असं झालं महाराज, वैष्णवांच्या संगतीत गेल्यावर, संतांच्या संगतीत गेल्यानंतर त्याने निक्क पुरणपोळी खाणारा माझा गावबा महाराज राहिलेलं वाङ्मय सगळं भावार्थ रामायण असेल, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं सगळं वाङ्मय महाराज त्या गावबाने लिहिलं महाराज. काय ताकद आहे महाराज. म्हणून संत समागम असणं महत्वाचं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुम्ही कुठं जा पण संतांच्या सहवासामध्ये जा, नक्की तुमचं परिवर्तन होईल. परिवर्तनच होणार महाराज. आता कसं आहे महाराज, आपल्याला कोणाची संगत करावं हीच कळत नाही महाराज, आहे का नाही? आता आपल्या इथं सोमवारचा बाजार असतो. सोमवारचा बाजार असल्या उन्हाळ्याचे दिवस भरपूर. आता बाजार म्हणलं की काय अनेक दुकानं येतात, आहे का नाही शेठ? अनेक दुकानं येतात. पण दुकानं आल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस, नेमकाच या वर्षी धोंड्याचा महिना होता. प्रत्येक जण म्हणायचे जावाई जेवाय आणायचा, आहे का नाही? मग त्याचं ते निवेदन काय आणायचं बोला ना, आंबे. मग ते आंब्याचं दुकान महाराज. आता दुकानं बरेच लागले, पण ती आंब्यावाले एक महाराज आलं, ती जाम खेळून त्याला लेट आलं. आता बाजारात बी तुम्हाला सांगतो महाराज, आता तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणता खरंच सगळंच माहीत पाहिजे महाराजाला बी. जागा धरायच्या म्हणलं तरी त्याला आधी जागा धरावं लागतात. बाजाराचं सोपं नाही महाराज बरं का पेटी मास्तर. जागा जर असली सगळ्याची तर ती जागा भेटते नाही, जागा तरी भेटत नाही महाराज. मग ते आता मागून उशिरा आलं त्यांनी नवीन. आता ते सीजन प्रकारचा बाजार होता, आता त्याला ते नवीनच आलं घेऊन. म्हणल्या सोमवारचा मोठं गाव आहे, इथं भलते आंबे इकत आलं घेऊन बिचार. पण त्याला काय जागा भेटली नाही, ते आपलं वरच तिकडे त्याकडे पलीकडे थांबलं. पण नेमकं काय झालं, त्याला जागा नाही. मग ते नेमकं ते उंदरावलं तिथं औषध विकत होतं मला. ते म्हणले अरे मला जागा भेटेन का म्हणे. आता त्याला वाटलं कुठं मला इकायची दवा, कुठं माझ्या बापाची जागा आहे म्हणे. हाय इथं घे बस म्हणे. आता त्यांनी लावलं बिचार. त्याला वाटलं की ह्याचं जर नाही आलं माझं तरी औषध जाईल, शेजारी आलं आलं तर माझं जाईल, असं त्याला वाटलं महाराज. पण विषय असा आहे महाराज, ती बसलं तिथं. आता बाजार एवढा मोसम, बाजाराचा रंग भरलेला. ते आंब्यावाला म्हणतात आंबे घ्या आंबे, देवगडचे आंबे.
कोण म्हणाले? ते आंबेवलं महाराज. ते चाललं त्याच्या बरी. ती लगेच त्या औषधावलं खाल्लं की मरतय, खाल्लं की मरतय. हे म्हणायचं आंबे घे आंबे, हे म्हणायचं खाल्लं की मरतय. मला सांगा आता तुम्ही सगळे बाजारवाले खरं सांगा, त्याचे आंबे कधी विकते नव्हता दादा? त्याचे आंबे विकते का दादा कधी? अहो विकणारच नाहीत. मग संगत कोणाची करावा? संगत करणं महत्वाचे आहे. म्हणून जीवनामध्ये संगत महत्वाची आहे. संगतीला विसरू नका महाराज. विठ्ठल विठ्ठल. असे किती अनेक दृष्टांत आणि अनेक उदाहरणे. वैष्णवाच्या संगतीत गेल्यानंतर महाराज सुखाची प्राप्ती आहेच आहे. आणि मी तुम्हाला हे सिद्ध करून देणार आहे महाराज, हे सिद्धच करून देणार आहे. मग वैष्णवाच्या संगतीत गेल्यानंतर सुख आहे. मग आतापर्यंत आम्ही वैष्णवाच्या संगतीत गेलो, पण मग आम्हाला सुख भेटलं नाही ना. मला सांगा, आता तुम्ही जर दिंडीत गेले तर तुम्ही निकेच पापाचे कळप. अहो दिंडी महाग असते, ही दिंडी करी आधीच वस्ती सुंडली महाराज. अहो तुम्ही आता माऊलीच्या सोहळ्यात बघा महाराज, किती असते महाराज. अहो अख्खे भरणात नसते महाराज, निक्के वाटण्याकडं. अहो एक जणांनी आता मला पंढरपूरनं आले होते, म्हणे महाराज या ना चहा घ्यायला. म्हणलं का? नाही म्हणे या चहा घ्यायला. आता माझं कीर्तन होतं, ते म्हणले वारीनं आले या, नेमकं कीर्तना दिवशी ते बी आपले होते. मी म्हणलं गेलो घरी. नाही म्हणे या. आता त्या मावशीने काय केलं महाराज, घरी गेल्यानंतर काढले ना सटात पुढे महाराज त्यांनी पेटी मास्तर. आले म्हणलं एवढी उदार का झाली वा मावशी? आले म्हणलं कधी आले तर मला इथून माग कधी तिने बिस्किटचा पुडा साध्या दिला नाही, का चहा यायची जा म्हणायची. पण बिचार नाही म्हणे महाराज तुम्ही आता बिस्किटच खा. मी म्हणलं का व एवढे? नाही म्हणले मी सोहळ्यातून आणले. अहो गुणी भरून तिने बिस्किट सोहळ्यातून आणले महाराज. आणि कशी तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल हो दादा? हो विठाल आपण काय केलं पाहिजे? खरं तर आपल्या जीवनाला प्रत्येक जण आपल्या हिताला जागा झाला पाहिजे. प्रत्येक जण आहे ना तो हितासाठी जागा झाला पाहिजे. मग कोण कोण वर्ग आहे? ह्यात अनेक वर्ग आहे. विद्यार्थी त्याच्या हिता ठिकाणी तो हिताला जागृत झाला पाहिजे, है का नाही? पतिव्रता तिने तिच्या हितासाठी तिने जागृत राहिलं पाहिजे. किंवा शिष्यानेही त्याच्या हितासाठी जागृत राहिलं पाहिजे. आणि मनुष्य देहाने बी त्याच्या हितासाठी जागृत राहिलं पाहिजे. हित ते करावे देवाच्या चिंतने. खरा तर जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करायची असेल तर हित जागृत करणं गरजेचं आहे. पण खऱ्या अर्थाने प्रत्येक जण हिताला झोपलेला आहे महाराज. हिताला झोपलेला मनुष्य. इकडं बघा एवढे मोठा सायलेंट उभा राहिला इकडे. विठ्ठल विठ्ठल. महाराज गावकऱ्यांनी पैसे देऊन एवढा सायलन इकडून मोठ्याने आणला. तुम्ही त्या सायलांना खोट्याकडे बघा दा. महाराज ह्याच्यामुळे सुख प्राप्त व्हायना हो दादा. आणि खरं सांगू दादा हो, मन इतकं चंचल आहे महाराज, तीच तुम्हाला ना जाऊन देत नाही महाराज, जाऊन देत नाही बरं का. आता इथे एवढं चिंतन चालू आहे पण तरी मन तिकडे गेलं का नाही महाराज? बघा तुम्हाला सांगतो मन किती चंचल आहे महाराज. आणि मनस्थिती नसल्यानंतर काय होतं महाराज? जीवनाला चटके बसतात बरं का बघा. जीवनाला चटके बसतात. काय ऐका दृष्टांत सांगतो मला मी. आता माझी माता माऊली जुन्या काळातलं सांगतो, आता सांगायचंच काय राहिलं नाही मला. जुन्या काळाचं सांगतो, तुम्हाला माहिती आहे जुन्या काळामध्ये काय राहायचं? चुलीवर भाकरी करायच्या महिला मंडळ, बरोबर. पण महिला मंडळाचं लक्ष चित्त सगळं एकाग्र असतं स्वयंपाक करताय. इतकं चित्त असतं. पण एखाद्या वेळेस घरातलं कोणतरी बाहेरून माणूस आलं की मग ते मग विचारतात कुठं गेले काय गेले, ती सांगतात बाहेर गेले काय. मग त्या बोलण्याच्या राड्यात काय होण्यात महाराज ते काय होतं महाराज, ती भाकर टाकलेली असते थापून. आणि थापून भाकर टाकली मग महिला काय करते, थापायचं मस्तपैकी. मग त्याचा जो थापलेला भाग आहे त्या वरल्यावर वर असतो तो, आहे का नाही? थापलेला भाग वर असतो, पिठाचा भाग खाली असतो. काय बाया मायना हाले त्यात बाया अजून काय. अहो भाकर थापलेली असते का ती खाल्ल्या अंगाला असते. पिठाचा भाग कुठं असतो?
ती बाई काय करते महाराज, ती भाकर तव्यावर टाकी ती. आता ते भाकर तव्यावर टाकाय गेल्यानंतर महाराज काय असतं, कुणी घरात आलेलं असतं, मग तिचं चित्त बाजूला जातं महाराज. मग ती बाजूला गेल्यानंतर ती कधी तिचे भाजून, ती पाणी लावून भाजून परतून ती काय करते महाराज, टोपल्यात टाकून देते. पण विषय असा होतो की तिचं मन चित्त नसल्यामुळं ती लगेच काय करते, आपलं तव्याला पाणी लावाय बघत जाते, भाजली का पचली का भाकर. पण काय होतं महाराज, चित्त नसल्यामुळे पण ती भाकर टोपल्यात टाकली, भाकरच नसते. जेव्हा चटका बसला तिच्या हाताला मग ती जागृत होती का, असं पद्धत होतं का नाही बऱ्याच वेळा. मग कशामुळे होतं ती, चित्त नसल्यामुळे महाराज. तुम्हाला खरं सांगू का, माणसाच्या जीवनामध्ये चित्त असलं पाहिजे. माणसाला परमार्थ करायचा म्हणलं की माणसाला चित्त असलं पाहिजे. आणि माणूस रूपवान दिसण्यासाठी नाक पाहिजे महाराज, नाक पाहिजे. नाक नसेल तर महाराज अवघड आहे महाराज, है का नाही. नाक नाही तेने वाया गेले, काय ते करावे 32 लक्षण. किती 32 लक्षणं जरी असले आणि नाक नसलं तर नाही महाराज. आता एक दृष्टांत आठवलं म्हणजे सांगतो तुम्हाला, ऐका. काय झालं, मी संभाजीनगरला कीर्तनाला गेलो. आता कीर्तनाला गेल्यानंतर तिथं बसले की लगेच आता काय होतं माहितीये का, आम्ही बाहेर गाव हिंडायला लागले की बरेच जण आम्हाला बसते तुमसारखे म्हणून लगेच भेटतात. महाराज तुम्ही आळंदीला असता, म्हणलं हो आम्ही आळंदीला असतो. बरं बरं बरं, दररोज फिरताय वाटतं गावाकडे कीर्तना बिर्तना, म्हणलं हो जातो म्हणलं दररोज. पण मग आता काय करा, तुम्ही फिरतातच ना, तुमची आमच्या चालूच आहे ना. पण आमच्या पप्प्याला एक पोरगी बघा ना, तो बसला की तो म्हणतच नाही तुमचे ग्रंथ किती पाठ झालेत, तुम्ही किती बोल झालेत, गायनाचे किती परीक्षा झाल्यात. महाराज हे विचारित नाही आपल्याला. महाराज हे लगेच म्हणणार पप्प्याचं तेवढं बघणार आहो तुम्ही. मग ते काय करतं, लगेच आमच्याकडे बसले की म्हणतं ठीक आहे घ्या. मग आता ते देते बिचार, मग आम्हाला बी हो म्हणावं लागतं. काय करता, त्याच्या इथं 2 घास खायचे असते, काय करता, हो म्हणावं लागतं. आता काय करता, मग ते हो म्हणलं, बघतोच म्हणलं. बरं ठीक आहे. मग आता ते आणले गेले, त्यांचे पाहुण्यातले त्यांची जुळाजुळ झाली. बरं मी दाखवले त्यांना. मग आणल्यानंतर आम्ही गेलोच पाहुणे बघायला. पण बघायला गेल्यानंतर आता जुने त्यातले जुने बरेच माणसं असतात, जाणकार असतात. आणि खरं सांगू का, पाहुणे बघायला जाणकारच नेले पाहिजे महाराज बरं का. जरी आपली नसली पण ही वयस्कर अनुभवी माणसं असतात महाराज, आपल्यासारखं खूप अनुभवी माणसं असतात. मग गेलोच आम्ही बघायला. आता बसायला असले आमचे साडू सारखे महाराज, त्यांना बोलायची लय हवस महाराज. उठले की या इकडे, कुठे काय चालू आहे, काय नाही, किती जमीन आहे, काय आहे, चालू त्यांचं सुरू महाराज, धनका सुरू. मग ते म्हणे त्यांनी सांगायला लागलं, महाराज अहो आमच्या पोराला म्हणे तुम्हाला सांगतो 200 एकरनी का मोसंबीचा बाग आहे. सांगायला काय हरकत आहे आपल्याला काय करायचे, कुठे द्यायचे आपल्याला तरी, किती सांगू. 200 एकर महाराज जमिनी का मोसंबीचा. बरं, आणि नेमकं बजाजमध्ये तो कामाला आहे बघा. तो बजाज कंपनीमध्ये कामाला आहे, त्याला 2.5 लाख रुपये पेमेंट आहे. आता मग हे आमच्या साडूसारखी चॅप्टर ते म्हणले, आलं मग एवढं जर याला जाय मोठं 200 एकरनी का मोसंबीचे झाड आहे आणि बजाजमध्ये, मग एवढं राहिला कसा. कधी विचार करते ना माणसं. आता मसले मोठ्या घरात असले तरी विचार करते, अरे एवढं असं एवढं राहिला कसं काय. विचार करणारी माणसं आहेत महाराज, अजून नाही तसं महाराज, विचार करणारी माणसं आहेत. मग त्यातला विचार करता करता त्यातले शेजारी पाजारी, आता ह्यांना सवय जुन्या माणसाला विचारपूस चालू. यातलं एक जण पडत म्हणलं, त्याच्यात भावकीकडे इकडे तिकडे गेलं जरा थोडं. यांचं भावकीत काय साधं असते का महाराज, भावकीचं कधीच जमलं नाही. एक वाईना त्यातला असतोच. मग त्याच्याकडे काय राव, हे तुम्ही कुठून आले राव, तुम्ही काय नाही, त्याचं सगळं बरं आहे पण त्याला आहे ना नाकच नाही राव. काय म्हणे, मग ही आली आमच्याकडे परत. बरोबर. मग मला सांगा तुम्ही, जर त्याला नाक नसलं तर तुम्ही पोरगी देतान का महाराज. नानच कर मंडळी, बिगर नाकावराला देतान का. अहो तुम्ही म्हणता एखाद्या वाकट्याला देईन, पण अहो तसं म्हणजे परमार्थामध्ये चित्त असलं पाहिजे. आणि मनुष्य रूपवान दिसण्यासाठी त्याला नाक हे देखील असलं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये आपण यथार्थ जीवन करत असताना परमार्थामध्ये चित्त असलं पाहिजे महाराज. कशाला, त्या सायला सरांनी आपले घातले का ना 15 मिनिटं मोकार महाराज. मग 15 मिनिटात आहे का, पण जाऊन द्या. पण तुम्हाला शिकायला भेटलं त्यातून काही दुसरं.
पण महाराज तुम्हाला सांगतो चित्त परमार्थामध्ये असलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ज्याचं अंतःकरण चित्तामध्ये शुद्ध अंतःकरण आहे महाराज आणि चित्तामध्ये जर खऱ्या अर्थाने मला सांगा चित्त निर्मळ असलं पाहिजे. कशामुळे निर्मळ असलं पाहिजे महाराज? खरं तर मला सारवा सर्वसामान्य माणूस जर कपडे घालून बसला तर तो चांगले कपडे घालून बसल्यानंतर तो खाली बसत नाही महाराज. का बसत नाही महाराज? बोलत जा ना तुम्ही. का झोपले? कपडे मिळते म्हणून आहे का ना माऊली? कपडे मिळते म्हणून मग ते खाली बसले जातं कपडे मिळतं म्हणून. मग मला सांगा आपल्या जीवाला कपडे मिळते म्हणून जर आपण खाली बसत नाही आहे का नाही, मग मला सांगा हे तुमचं जे हृदय आहे हे हृदय, ह्या हृदयामध्ये चांगलं जर असेलच भगवान देव विराजमान होईल का नाही महाराज? त्याच्यामुळे देव जर तुमच्या हृदयामध्ये जर विराजमान करायचा असेल तर तुम्हाला सावताबासारखं महाराज हे हृदय पवित्र करावं लागेल. मग मला सांगा ह्या हृदयासाठी काय पवित्र करावं लागेल? तर तुमच्या चित्तामधल्या अंतःकरणामधले मल विक्षोभ काम क्रोध अहंकार हे सर्व गोष्टी आपल्या नष्ट झाल्या पाहिजे महाराज. आणि खरं सांग का महाराज म्हणतात जीवनामध्ये भगवान परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी जीवन नम्र पाहिजे महाराज. नम्र पाहिजे. महाराजांचं प्रमाणे नम्र झाला भूता तेने कोंडी येले अनंता. अनंता म्हणजे भगवान परमात्मा. खरं नम्र जीवन पाहिजे महाराज. आणि ते नम्र जीवन करण्यासाठी बरेच आहेत महाराज. आता इथं आम्ही कधी येतोच ना कीर्तनाला. आता आल्यानंतर अशी माणसं भेटतात आम्हाला पेटी मास्तर. आम्ही जर नवीन गावाकडे गेलो ना महाराज, नवीन गावाला तर रस्ते माहीत नसतील महाराज. पण आता इंटरनेट जमाना आहे महाराज. गुगलवर सर्चिंग केलं की सगळ्याच गोष्टी होतात. पण तरी गुगल कुंकडे गोळी नेतं महाराज. ते बी काही निघणार नाही महाराज. पण मग आम्ही एका माणसाला चालता विचारलं शेटच आम्ही संकीर्तनाला होत. आता ते आल्यानंतर त्यांनी विचारलं म्हणे इथून अमुक अमुक गाव किती लांब आहे? त्याला विचारलं त्यांनी सांगावं का ना माणसाने. तो म्हणला मी काय किलोमीटर दिसलो की तुम्हाला? अहो तो किलोमीटरचा दगड बरा भेटला महाराज. तो तरी सांगतोय महाराज. म्हणजे इतकी प्रवृत्ती आपल्या जीवनात महाराज खालावली आहे की माणसाची प्रवृत्ती महाराज माणसाला माणूस म्हणायची लाज वाटायला लागली होता. इतकी म्हणजे बेकार शोकांतिका आहे महाराज. पण खरं सांगा दादा जीवनामध्ये जर खऱ्या अर्थाने तुम्हाला सुख प्राप्त करून घ्यायचे संतांची संगत करा. संतांच्या संगतीमध्ये जीवन कृतार्थ होते महाराज. कुणाकुणाचं झालं व कृतार्थ सांगून जातो. तुम्हाला सगळ्याला एक दृष्टांत माहित असेल. बघा काय झालं. भानुदास महाराज पूर्वीच्या काळामध्ये सर्व संत मंडळी पंढरीला गेले आणि पंढरीला गेल्यानंतर भगवान परमात्मा विटेवरती उभा नाही. तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच कीर्तनातून भगवान परमात्मा विटेवरती उभा नाही. भानुदास महाराज सर्व बसल्यानंतर सगळे विचार करायला लागले की भगवान परमात्मा आम्ही पंढरीच्या वारीला आलो आषाढी वारी आणि भगवान परमात्मा पंढरीला नाही. विचार केला भानुदास महाराजांनी. इकडे तिकडे सगळी पंढरपूरमध्ये या पंढरनगरीमध्ये बातमी पसरली देव नाही देव नाही देव नाही. सगळी संत मंडळींची बैठक बसली. मग विचार केला देव नाही. देव कुठे गेले? तर देवाचे असं होतं महाराज देव नेला होता आनागोंदीच्या राजाने महाराज कर्नाटकामध्ये. का? तर तो कर्नाटकचा राजा होता ना त्याच्या हित जी ज्या देवीची पूजा करत होती ती देवी भगवान परमात्म्याच्या दारामध्ये झाडलोट करण्याचं काम करत होती. भगवान परमात्मा ऐकत आहे ना? ऐकून ठेवा सगळे. झोपू नका मावशी, झोपू नका. विठ्ठल विठ्ठल आनागोंदीच्या राजाने नेलं होतं. त्या आनागोंदीचा राजा त्या देवीची पूजा करीत होता आणि एक दिवस तो आनागोंदीचा राजा भगवान पंढरपूरला आला. देवी नेमकी जाती कुठं बघायला. मग तिच्या पाठला करत आल्यानंतर त्या आनागोंदीच्या राजाने त्या देवीचा पाठलाग केला. पाठलाग केल्यानंतर ती देवी त्या भगवान परमात्म्याच्या दारामध्ये झाडलोटण्याचं काम करत होती. तो राजाने विचारलं झाडलोट केलं. त्या राजाने विचारलं देवी या नगरीचा राजा असून मी तुझी पूजा करतो तू इथे झाडलोट करतीस? झाडलोट करतीस? राजा चिडला जरा. राजाला वाटलं नेमकी ही देवी का काय. पण त्या देवीने सांगितलं राजन म्हणे ही देवी जी आहे ही भगवान परमात्मा जगाचा मालक आहे.
आणि ह्याच्यासारखं आम्ही इथं पवित्र होण्यासाठी या ठिकाणी येतो. मग राजाला कळालं की आपण ज्या देवीची पूजा करतो तिच्यापेक्षा ही मोठा देव आहे. बरेच जण असे आहेत महाराज, अनेक देवाला भेटतात बरं का. पण विचार करा, ज्यावेळेस राजाने विचार केला की देवीची आरती पूजा करते ती आरती हा राजा, मग राजाने विचार केला देवी हे मला देव न्यायचा आहे. मग त्या देवाचा आणि भगवान पांडुरंगाचा आणि त्या राजाचे संभाषण चालू म्हणे देवा मला तुम्हाला न्यायचंय. म्हणे ती चालत नाही, नेता येत नाही. पण महाराज काय असतं, भक्ताची प्रतिज्ञा महाराज देवाला पूर्ण करावाच लागते महाराज. भक्ताची प्रतिज्ञा महाराज ही पूर्ण करावं लागती. मग ती देवीने विनंती केली देवा महाराज ती स्वामी माझी पूजा करतात, तुम्हाला जावं लागेल. देवीच्या आज्ञेनुसार देव अनागुंदीच्या राजाने घेऊन गेला आणि जे चातुर्मास महाराज, मग तेव्हापासून ते चातुर्मास पडला महाराज. जे आषाढीले लोक गेले ते 2 महिने जायला आणि 2 महिने यायला, 4 महिने झाले. किती? 4 महिने. मग जे आषाढीले लोक गेले ती महागारी आलेच नाही, तिथंच नामचिंतन करीत बसले, तिथंच अभंग वगैरे. मग तेव्हापासून ती प्रथा पडली चातुर्मासाची. देवाला जायला आणायला 2 महिने, ती पूर्वीच्या काळात चलत जाणं. मग ते देवाला घेऊन आले. मग देवाला घेऊन यायचं म्हणल्यानंतर दिंडी आली देवाला घेऊन. आता देवाची दिंडीच तिकडे घेऊन सगळे तिकडले कर्नाटकचे लोक ते आले. कधी घेऊन आले? कार्तिकीला. म्हणून तर ती कार्तिकीची वारी कर्नाटकच्या लोकांची महाराज. कानाडा तू कर्नाटकू म्हणून ती वारी तोपासून ती भरती जाते. पण मग त्या भगवान परमात्म्याची वारी ते येत असताना मंगळवेड्यापाशी आली महाराज. पण मंगळवेड्यापाशी आल्यानंतर सर्व संत मंडळी वारकऱ्याचे समागम असल्यामुळं सगळे लोकांचा जे जयकार भजन वगैरे. पण तिथे एक वेश्याची बैरात होती. त्या वेश्याने अन्न केले की वारकरी आले त्यांना जीव घातलं पाहिजे, हे केलं पाहिजे. पण तिने विचार केला की वारकरीत म्हणलं जीव घातलं पाहिजे. शेवटी वारकरी म्हटलं की कुणाचा दृढ भाव तयार होतो, तिथं दृढ भाव तयार अशा प्रकारचा होतो. मग भाव तयार झाल्यानंतर त्या वेश्याने अशा प्रकारचं अन्नदान. मग विचार केलं तुम्ही एवढ्या लांबून या देवासाठी, असं काय देव आहे देव की त्या देवासाठी तुम्ही इतक्या लांब चलत चाललात जातात, काय नेमकं त्याच्याकडे. मग त्या वारकऱ्यांनी सांगितलं त्यातले की बाळा इतका आमचा देव लावण्य, इतका लावण्य देव आहे, तो खरं मधुर अशा प्रकारचा देव आहे. जगाच्या पाठीवर त्याच्यासारखा लावण्य कोणी अशा प्रकारचं नाही. पण त्या वेश्यासंग एक तिची मुलगी होती, तिचं नाव काय होतं? बोला. कानुपात्रा. तुम्ही मंदिरातून जाताना त्या झाडाचं दर्शन करतात का? ते कानुपात्राचं झाड आहे. ती कानुपात्र आली आणि त्या कानुपात्रेने महाराज तिने म्हणले असं एवढं लावण्य काय? तिला एवढा अभिमान झाला महाराज. काही गोष्टीचा माणसाला अभिमान असतो महाराज. ती इतकी लावण्य होती, तिने जर पान खाल्लं तर पान दिसत होतं महाराज तिचं. इतकी ती लावण्य यशाची मुलगी होती महाराज. मग तिने विचार केला माझ्यापेक्षाही लावण्य भगवान परमात्मा. हो म्हणे लावण्य. या साधू संतांचं ऐकलं, ती सकट ह्यांच्या संग निघाली महाराज. पंढरीला गेले महाराज. पंढरीला गेल्यानंतर काय गेले आतमध्ये बघितलं तर खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याचे दर्शन घेतलं. दर्शन घेत गेली. पण आता तिला तिच्या मानाचा स्वाभिमान होता की मी लावण्य. आणि खरं सांगू का, मोठे लोक हे जर असले ना महाराज, हे अभिमानीच असतील, ती कधीच महाराज पाया पडत नाही. ते असेच हातभर महाराज तुमचा आमचा हातभर आनंद, ते कधी परत नाही महाराज. काय काय ते तिकडच कप्पाच्या दाखी देत का काय करतात काय कळत अवघड आहे महाराज. पण दर्शन घेताना कसं दर्शन केलं पाहिजे? साष्टांग हे करी माता चरणावरी आणि साष्टांग हे करी दंडवत. आपल्या वारकरी संप्रदायाने दर्शन करत असताना आपण हे मस्तक डोक्यावरती ठेवलं पाहिजे. म्हणून त्या अभिमानाला भुललेली होती ती अभिमानाला. पण देवाने गेल्याकडे लांबूनच हात मारा ते पांडुरंगापाशी स्पर्श केला.
पण मात्र देवानी, ते देव आहे महाराज, ते देवानी बरोबर त्याचं बोट ओढलं महाराज. कोणचं बोट ओढलं? हे बोट, हे देवाचं बोट आहे महाराज. देवाला, संतांना, सद्गुरूला गंध लावताना हे लाव. आता बरेच आम्हाला बुक्का लावताना महाराज असे खरं म्हणा अनुभव आहे महाराज. एक दिवस तरी एकदा घेतलं त्याने जे बुक्का घेतला का जासा घेतला त्याने जी ही सुडी मा फेटच काढला त्याने. म्हणजे काय एवढी सध्या महाराजाची हे नाही महाराज. बरं का, एवढा सध्या महाराज त्याचा भाव नाही त्याला. पण काय करतात, त्यांनी अन्नदान केलेलं असतं. पंगत अवघड असतं महाराज. म्हणजे हे देवाला आहे बोट, देवाचं बोट आहे. हे जे बोट आहे हे आपल्यासाठी वापरायचं. मधलं दात घासायला काय हे नाही घासते दात. हे मधलं बोट आपल्यासाठी वापरलं पाहिजे. हे बोट कोणासाठी? अहो हे बोट कोणासाठी? लग्न झालं तुम्ही बरेच लावलेत वाट महाराज, जातात का नाही कधी? अहो 10व्याला मेलेल्या माणसाला बोट लावायचे होईल. बरेच हिची तर जनावरी महाराज ह्या दाताने घासते. कवा संपत्ती लक्ष्मी येईन व्हायच्या मला सांगा ना तुम्ही. ह्या बोटाने दात घातल्या कधी लक्ष्मी ह्यांच्याकडे यायची महाराज सांगा ना. अहो तुम्ही जिवंत आलेले मेलेले आहेत ना तुम्ही. ही सध्या शास्त्र माहित ना लोकांना महाराज. शोकांती काय महाराज? हे बोट हे दाताने कधी घासायचे नाही दादा जाऊ. हे बोट मेलेल्या माणसाला, मधलं बोट आपले दात घासणं, आपलं गण लावणं ह्यासाठी. शेजारचं देवाला, सद्गुरूला, संताला. ऐका, पुन्हा कधी जर एखादा महाराज आला तर श्रीखंडा ओढू नका. ह्या बोटानेच महाराजाला बुक्का लावी जा. काय असतं, तुम्ही गंध बुक्क्या लावण्यानंच तुम्हाला महाराज ओळखतो तुम्ही किती पात्राचे येते, किती तुम्ही कीर्तन ऐकले, किती तुम्ही सुधारले, ह्याच्यानंच ओळखीत येते. त्याच्यामुळं हे जपलं पाहिजे माणूस महाराज. हे आपलाय म्हणून सांगू दे. काय घेण नाही ना लोकाला महाराज. हास्य विनंती करतात, पैसे पाकिट भरले की निघून जाते. काय घेण नाही कोणाला महाराज. पण आपले म्हणून सांगतोय. कुणी आपल्या माणसाला नाव ठेवता काम नाही. त्याला वाटलं पाहिजे कोणतरी एक महात्मा माझ्याला कालर हात टाकून मानला पाहिजे, कुणी एक महात्मा इकडे परिसरामध्ये. शिकवण आहे, चांगल्याच्या संगतीत आहेत असं ते म्हटलं पाहिजे. मग त्यावेळेस मग ही बोट काय साठी आता शेवट राहिलं. लक्ष द्या, पाणी पाजायला मेलेल्या माणसाला. आता लक्षात आले ना 5 बोट्याचं कार्य काय. शास्त्र ध्यानात ठेवा सगळ्यांनी. आता काय होतं, विषयांतर वाढत जातो, पण सांगितलं पाहिजे ओघळाल्यावर. काही काहींना ही कळत नाही महाराज. बरेच वेळा सांगावं लागतं महाराज, आहे का नाही. पण मग त्या वेशेने महाराज तिने असं देवाकडे केलं की देवाने देवाचं बोट ओढलं. मग तुम्ही जर कधी भगवंताच्या दर्शनाला गेला असता तर डाव्या पायामध्ये महाराज बोट वळलेलं महाराज जे खड्डा आहे ना, ते अभिमान नष्ट केलेलाच आहे महाराज. मला सांगा, त्या वेश्येने महाराज काय, पण संत संगतीत गेल्यानंतर मुक्ती झाली ना महाराज. वेश्याची मुलगी आज पहिलं दर्शन तिचं महाराज. विचार करा, आपण संतांच्या संगतीत राहा, संतांचे विचार घेवा, संतांनी सांगण्याला उपदेश अनुकरण करा. नक्कीच एक दिवस देव तुम्हाला जवळ नेल्याशिवाय राहणार नाही दादा. विठ्ठल अजून सांगतो, संगतीत गेल्यानंतर काय असतंय ऐका. उन्हाळ्याचे दिवस होते, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय झालं, पूर्वीच्या काळामध्ये राजे लोक शिकार करायचे महाराज. पूर्वीच्या मध्ये आहे ना. आता आम्हाला नाही माहिती बरं का, पण तुम्हाला माहिती म्हणून विचारतो तुम्हाला. तुम्ही निका हा म्हणू नका, होते का खरं सांगा लोकाला. पूर्वीच्या काळामध्ये निका दृष्टांतापुरतं म्हणू नका. पूर्वीचे राजे शिकार करायचे महाराज. मग ते शिकार करायचे म्हटले की झोपू नका महिला मंडळ. विठ्ठल आता एवढे झालं. त्याच्यामुळे ना कीर्तन 7 ते 9 कीर्तन पाहिजे. लोक फ्रेश असते. 7 ते 9 ठेवलं तर तुम्हाला जागा सध्या पुरणार नाही. काय आमच्या फकराबादला आता कार्यक्रम चालू आहे महाराज. नाकी नळी ती समाजाचा गोळा करता 7 ते 9 कीर्तन चालू. आणि टाइम चांगला आहे, योग्य टाइम आहे, मस्त फ्रेश राहते माणूस. आता बळच हे कीर्तनकार सांगत आहे त्याने जांभळी देत बसायचं. बिंबीच्या देटापासून ओरडत आहे महाराज.
आणि ऐका, उन्हाळ्याचे दिवस होते. पूर्वीच्या काळामध्ये राजा शिकार करायचे. शिकार करत असताना राजा उन्हाळ्यामध्ये जंगलामध्ये गेला. आता भर ऊन बसलेलं आणि ऊन पडलेलं असताना महाराज शेवटी जीव मध्याह्न झालं, 12 वाजले. शॉर्टकटमध्ये दृष्टांत सांगून वेळ घेत नाही तुमचा. बरोबर मी 11ला 5 मिनिटं कमी असताना मी जय विठ्ठल करणार आहे. पूर्वीच्या गेलं मध्याह्न, 12 वाजले. आता 12 वाजले, सकाळ धरून त्याला शिकार काय झाली नाही. आणि शिकार नाही झाल्यामुळे राजा भागला, सिनला जरा. आणि त्याने काय केलं, झाड बघून मस्तपैकी सावली असं अशा पद्धतीने आराम करण्यासाठी ते थांबला. पण आता आराम करत असताना सगळं साहित्य शिकारीचं बाजूला ठेवलं, पडशी वगैरे बाजूला ठेवली आणि खोडाला चिटकून ठेवली. पण तेव्हा म्हणला आता थकले काय नाही, आता इथं पाणी बिणी काहीच अशा प्रकारचा नाही. मग त्याने विचार केला थोडा आराम करावा. मग त्याने थोडं अंग टाकलं. अंग टाकल्यानंतर त्याने काय केलं, अंग टाकल्यानंतर त्याने असं झोपला. पण झोपत असताना त्या झाडावरती एक राजहंस नावाचा पक्षी बसलेला होता. कोणता? महिला मंडळ, राजहंस नावाचा पक्षी बसलेला होता. त्या पक्षी बसल्याने त्याने विचार केला की या नगरीचा राजा आहे आणि ह्यो आराम करत आहे. मग आराम करत असताना त्या झाडातून प्रतिबिंब त्याच्या जी पडत होतं त्याच्या तोंडावरती पडत होतं. मग ते कोणी बघितलं? राजहंसाने विचार केला या नगरीचा राजा आहे आणि आरामासाठी थांबला आहे. पण मात्र सूर्यकिरण त्याला डिस्टर्ब अशा प्रकारचं करत आहे. त्याने विचार केल्यानंतर त्याने जे 2 पंख होते ते अशा प्रकारचे फाकवले आणि ते प्रतिबिंब त्या पंखावरती पडलं. पण काही क्षणानंतर त्याच्या शेजारी येऊन कावळा येऊन बसला. पण कावळ्याने मात्र त्याचा गुणधर्म दाखवला. बरेच कावळेत महाराज, त्यांना दिंडीत न्या, तुम्ही कुठं न्या, त्यांचे गुणधर्म दाखवितातच महाराज. कावळे किती न्या महाराज, ते त्यांचे गुणधर्म दाखवितातच महाराज. वाटणे आपल्याला वाटतं सुधरते, हे कावळे कुठं सुधरत नाही महाराज. एका अर्धा क्षणाची संगत फक्त कावळे झाली. कावळ्याने काय केलं, त्याचा गुणधर्म केला. काय? त्यांनी टाकले विष्ठा. ती विष्ठा टाकल्याबरोबर त्याच्या राजाच्या तोंडावरती पडली. आता राजाच्या तोंडावरती पडल्यानंतर तेव्हा नगरीचा राजा म्हटल्यानंतर त्याने विचार केला की या नगरीचा मी राजा आहे आणि माझ्या अंगावरती कोणी विष्ठा केली? तू चौताळला. आता साधा आपल्या थोड्यात लात लागली तरी महाराज धकून घेत नाही महाराज. मग तो राजा होता. मागून एखादा माणूस पुढारा लात लागली, दिसत नाही का, डोळे गेले का, आता काय बोलते महाराज, हे वेदांत सांगण्यासारखं नाही महाराज. त्याच्या तोंड पडलं ते साहजिक आहे. राजा म्हटला कोण आहे, तेवढ्यात तर कावळ्यानी बरानी मारली. पण मात्र जो राजहंस होता आपला, राज्याला ते सूर्यकिरण प्रतिबिंब बंद करून आपला तसाच बसलेला. त्या राजाने वर बघितलं, राजहंस नावाचा पक्षी. त्याने विचार केला या नगरीचा राजा आहे आणि माझ्या तोंडावरती विष्ठा टाकतोय. राजा चिरडीने उठला आणि धनुष्य घेतलं. जे धनुष्य लावलं, सोडलं ते महाराज. थर्ड दिवशी महाराज कुणाला लावलं? त्या राजहंसाला मारलं. मेलं महाराज. कोण? राजहंस. मला सांगा, टाइमपास नको करू. विठ्ठल त्याने विचार केला. मग मला सांगा, त्या राजहंसाने काम चांगलं केलं का वाईट केलं हो दादा? नानजकर मंडळी, मला सांगा, चांगलं काम करणाऱ्याला मरण पत्करावं लागते हे ध्यानात ठेवा तुम्ही. चांगल्यासाठी मरण पत्करावं लागते. पण चांगलं काम केलं पण खऱ्या अर्थाने पण त्याचा जीव प्राणगत जावा लागला. कशामुळे महाराज? एक क्षणाची कावळ्याची संगत झाली तर महाराज जीव मोकला गेला महाराज. विचार करा दादा हो, आपण जर संगत जर चांगल्याची नाही केलं, आपलं जीवन बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि संतांची संगत झाली, संतांचा समागम झाला की महाराज तुकाराम महाराज म्हणतात, काय होतं समागमाने महाराज म्हणतात, आपण सारे की करती. हे संतांचं उत्तर आहे महाराज. हे संत महाराज
म्हणून संतांचा समागम करा, म्हणून ते ह्या सत्पुरुषांचे समाधी सोहळे आहेत महाराज. मला सांगा 731वा संजीवन समाधी सोहळा आहे, का चालू आहे अजून? कधी विचार केला तुम्ही? अहो आपल्या आजोबाचं आणि पंजोबाचं नाव महाराज नाही, आपलं वरिसरात घाला ना. ऐका, तुम्ही सर्वांनी कालचा व्हिडिओ बघितला असन, 2 दिवसापूर्वी व्हिडिओ चालू आहे टीव्हीला, प्रत्येक ह्याच्या व्हिडिओ चालू आहे, बघितला असन सर्वांनी. एका माणसाला 2 मुली होत्या, 3 मुली, मुलगा नव्हता पण 3 मुली होत्या. कबाड कष्टाने मुली उच्च कोटीच्या शिकवल्या महाराज. भाजीपाला विकून धुणे भांडे घासून करून आपण महाराज लहानाच्या मोठ्या मुली केल्या, एवढ्या मोठ्या केल्या त्या मुली की ते परराष्ट्रामध्ये गेल्या महाराज. कुठे गेल्या त्या? परराष्ट्रामध्ये. पण परराष्ट्रामध्ये गेलात पण खऱ्या अर्थाने त्यांना लाखो नाही, 2-2, 3-3 लाखाचे पगार आहेत महाराज त्या मुलींना. पण एवढी शोकांती काय दादा हो? एवढ्या कबाड कष्टातून जीवनाला मुलींना शिकवलं, परदेशात लावलं, पण खऱ्या अर्थाने तिचा बाप महाराज वृद्धाश्रमामध्ये होता. आणि वृद्धाश्रमामध्ये अधिकाऱ्याने फोन केला की तुमचे पिताश्री मरण अवस्थेमध्ये आहेत, तुम्ही त्यांना 1 दिवस भेटायला या. पण एवढ्या 3 निर्दैव्य मुली आहेत, त्या बापाला भेटायला आल्या नाही दादा हो. अहो ह्याच्या पुढे सांगतो अजून शोकांती काय, बापाच्या अंत्यविधीला सगट आले नाही दादा हो. मोबाईलच्या व्हिडिओ कॉलवरती बापाची अंत्यविधी पाहिली हो. ह्याच्यासारखं दुर्भाग्य काय मारा दादा हो. तुम्ही किती लेकराला शिकवा, पण ही अवस्था येण्यापर्यंत लेकराला शिकू नका दादा हो. एक कळकळीची लेकराची विनंती. मला सांगा, प्राण्याला जीव लावला तर प्राणी जवळ येते हो, पण माणसाला जीव लावून माणूस जवळ येत नाही. किती निर्दैव्य काळजाची माणसं झालीत महाराज जगाच्या पाठीवर. काय महाराज तुम्ही सत्य करून देखील महाराज माणसात जर परिवर्तन होत नसेल तर काय करायचंय महाराज? विचार करा, कधीतरी अंतःकरणामध्ये विचार करा. ह्याच्या पलीकडे अजून सांगन, मागल्या महिन्यापूर्वी माझ्याकडे एक दशविधी क्रिया आली होती. जवळचेच लोक आहे, नाव नाही सांगत तुम्हाला, पुण्यामध्ये, तुम्हाला देखील माहिती त्यांचं नाव. परंतु अंत्यविधीला आल्यानंतर त्यांच्या 2 मुली भाजीपाला शिकून महाराज त्यांना मोठं केलं महाराज. मुलं सॉफ्टवेअर इंजिनियर बनवले, 2.5 लाख रुपये पेमेंट पुण्यामध्ये राहतात दोन्ही मुलं. सुनाही त्याच पद्धतीच्या महाराज केल्या. पण बाप गेला, बापाच्या अंत्यविधीला केले, पण मात्र दशविधी क्रियाला आले नाहीत. सुना म्हणल्या मला जमत नाही. अहो ज्या सुना आणि जी मुलं जर आईबापाच्या अंत्यविधीला येऊ शकत नाही तर त्यांना न जन्म दिलेले बरे आहेत महाराज, न जन्म देणारे बरे आहेत महाराज. म्हणून संपत्ती कमवण्यापेक्षा संतती चांगली कमवा. त्यांना संस्कार, त्यांच्यावरती चांगला दृढ अशा प्रकारचं लक्ष देऊन त्यांना महान अशा प्रकारचं बनवा. त्यांना या संत समागमामध्ये आणा. आमचे संत काय आहेत, 700 वर्ष होऊन गेलं तरी बी अजून त्या सावता महाराजांचं नाव का, त्यांच्या पुण्यतिथी का होतात? हे तुमच्या आईबापाने तुम्हाला संस्कार घालेत म्हणून तर तुम्ही आज ते पुण्यतिथी करतात. तसंच तुमच्या मुलावरती असे संस्कार द्या की ते सतत संत समागमामध्ये राहतील. आणि खऱ्या अर्थाने कीर्तनामधून हेच संदेश घेऊन जा की खऱ्या अर्थाने आपल्या लेकराला संस्कारी बनवले पाहिजे. आज मला सांगा, ही लेकरे एवढे आहेत, लहान लेकरे. वस्तुस्थिती महाराज, मी माझ्याकडे अशी जवळजवळ 40 मुलं आहेत. हे जो मुलगा आहे ना अलीकडला माईकवरती, त्याची जर स्टोरी सांगितली तुम्ही एकही असं यातल्या डोळ्यातून पाणी राहणार नाही असं नाही महाराज. इतकी भयानक स्टोरी त्या मुलाची. पण मी जीवनामध्ये एकच ध्येय ठेवलंय, कीर्तन करून समाजात परिवर्तन होत नाही, पण विद्यार्थी घडून जर एक विद्यार्थी माझा सुसंस्कारित झाला, व्यसनापासून दूर झाला, तर हीच आपलं कीर्तन आहे. हेच कीर्तन आहे दादा हो. कीर्तन म्हणजे कीर्तन काय, दुसरं काय महाराज? या मुलाची आय महाराज जवळपास तो 6 वर्षाचा असताना आई गेलेली. 2 वर्षानंतर माझ्याकडे तो टाकलेला आहे. 2 वर्ष
की दुसरीला असताना बाप इतका व्यसन दिने, तो माझा क्लासमेट आहे, त्याच्याकडून मी पोरगा नेलाय. इतकी परिस्थिती. आणि त्याच्या भाऊ, दोन जे भाऊ आहेत त्याचे, हे जे चुलते आहेत क्लास 1 अधिकारी आहेत. खऱ्या अर्थाने ह्याच्या घरामध्ये जर बघितलं पूर्वीचं रामायण फिक्क पडेल महाराज. इतके भाऊबंदाचा प्रेम आहे महाराज घरामध्ये. आज ते दोन हे जे चुलते इतके सुंदर अशा प्रकारचं बनवतात महाराज त्याला, की काय सांगा महाराज. आणि ह्याचा बाप आज पिऊन पडतो, पिऊन सगळे घरातले सांगून टाकले. पण माझ्या संतांची एवढी किंमत आहे दादा हो, ह्या लेकराला महाराज अक्षरशः मला तुम्हाला खोटं सांगत नाही, ह्या मुलाच्या घरामधले अक्षरशः मला महाराज म्हणतात माऊलीच्या स्वरूपात तुम्ही भेटलात. आणि आज त्याच्या बापाला माझ्याकडे याची लाज वाटते. इतका सुंदर. जर असेल असे व्यसनी मुलं तर नक्की माझ्याकडे टाका महाराज, नक्की मी त्यांच्या सुधारण्याचा प्रयत्न करीन. हाच परमार्थ आपल्या जीवनामध्ये आहे. खरं सांगू का तुम्हाला, ह्याच कालामध्ये ज्ञानोबरायाला भाकर मिळून दिली नाही. ऐका, ज्ञानोबरायाला तुकडे मिळून दिले नाहीत. पण खऱ्या अर्थाने ज्या लोकांनी ज्ञानोबरायाला भाकरी मिळून नाही दिल्या त्यांचे आज कोट्यवधीचे बंगले आहेत. ज्ञानोबरायाला दुधाचा अभिषेक काय, आज त्यांना अभिषेक घातला काय महाराज. जेव्हा जिवंत आहे तोपर्यंत दिलं नाही, आणि गेल्यानंतर दह्या दुधाचा अभिषेक. म्हणून माणसाने जोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत माणसाला प्रेम नावायचं शिका. जीवनात तुमच्या खऱ्या अर्थाने देव तिथं आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. माझा हृदयी सद्गुरु, जेने तारेला हा संसार पुरू. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, तुमच्या जीवनामध्ये जर तरुण जाणार असेल तर तुम्ही प्रत्येक जणाला अंतःकरणातला जीव जाणवा. खऱ्या अर्थाने त्यात परमार्थ आहे. म्हणून या संतांनी प्रत्येक जीवामात्रावर प्रेम केलं. शिका, त्यांचे संस्कार शिका. जीवामात्रावर प्रेम केलं महाराज. माझ्या शिवाजी महाराज संघ कुत्र होतं महाराज. कुत्र्याने शिवाजी महाराजांच्या अग्नीमध्ये उडी मारली हो. आणि आज माणूस इतका निर्दैव झालाय की त्याला स्वतःचा बाप ना कळाना, आई नाही कळाना, वडील नाही कळाना महाराज. प्राण्यांना कळत होतं. मग तुम्ही आज ऐका, या संतांची शिकवण द्या. अहो माझा ऐका, ज्ञानोबरायांच्या संगतीत महाराज इतका मट्ट प्राणी गेला. कोणू? रेडा. काय कळतं हो त्या रेड्याला? अहो गाडीचा धक्का लागला तर बघतय आळंदी नान्नच गाडी आली काय असं बघते महाराज. इतका बेबुद्ध महाराज रेडा. पण त्या रेड्याने हे वेद बोलला महाराज. ही संतांची समागमाची ताकद आहे दादा. संतांचा सहवास असला पाहिजे. थोडा स्पर्श झाला ज्ञानोबराला, वेद बोलला. अहो जर ही ज्ञानोबरायांच्या दरबारात राहिल्या, अहो हरिपाठ कीर्तन का नाही करायचे? लक्ष ठेवा कधीतरी महाराज. असल्यांच्या संगतीत राहा, परमार्थ करणाऱ्यांच्या संगतीत राहा. खऱ्या अर्थाने हे जीवन कृतार्थ आहे. मनुष्य देह तुम्हाला परत नाही. आणि आताच्या कालामध्ये क्षणाचा भरवसा नाही दादा, क्षणाचा भरवसा. अहो आत्ता म्हणते, आत्ता बोलला होतो, मला फोन आला, अहो गेला तो. मग विचार करा तुम्ही मागचा काल बी आठवा खऱ्या अर्थाने. पण खरं त्याच ज्ञानोबराला किती त्रास दिला महाराज. अहो इतका त्रास झाला. ज्ञानोबराने विचार केला, अहो दादा मधुकरी द्या मला भूक नाही लागली, पण माझ्या घरामध्ये मुक्ताई आहे, मुक्ताई. आणि तुम्ही विचार करा, ज्ञानोबरा मुक्ताई 3 वर्षाची, मुक्ताई ज्ञानोबराय 4 वर्षाचे, सोपान काका महाराज 3 वर्षाचे, आणि मला सांगा निवृत्ती दादा 6 वर्षाची. पण एवढ्या वर्षामध्ये तेवढ्या ज्ञानोबरायासारखं दुःख तुमच्या जीवनामध्ये कधी आलं? मला सांगा, एवढ्या लहान वयामध्ये कुणाचे आई बाप सोडून गेले असतील मला सांगा. हत्तुरनाथ विठ्ठल पंत, रुक्मिणी पंत त्यांना झाकून देहांत प्रायश्चित्त घ्यायला गेले ज्ञानोबरायाचे वडील. विचार केला का त्यांनी, माझी 6 वर्षाची 2 वर्षाची मुलगी, लहानाले लेकरे आणि देहांत प्रायश्चित्त घ्यावं, ह्यांचा लेकराचा सांभाळ कोण करीन? हे कधी ज्ञानोबरायांनी विचार केला का महाराज वडिलांनी? अहो इतक्या लहान वयात दुःख पचवण्याचं काम हे फक्त माझ्या ज्ञानोबरायांनी केलं होतं दादा. या जगाच्या पाठीवर कधीतरी आपल्या दुःख प्रपंचामध्ये दुःख येत असेल तर माझ्या ज्ञानोबरायाचे चरित्र वाचा दादा. काही महाराज घरामध्ये त्रास झाल्यानंतर आत्महत्या करतात, आत्महत्या. पण दादा हो तुम्हाला सांगून देईन दादा हो,
आत्महत्या कधी करायची नाही. मर्दाचं लक्षण आहे महाराज, मर्दाचं लक्षण नाही ती आत्महत्या करणं महाराज. आणि जो आत्महत्या करतो ना त्याचा जीव आगात वर जात नाही महाराज, त्याची इच्छा कधी पूर्ण होत नाही महाराज, तो बाहेरच अशा प्रकारचा भटकत असतो महाराज. म्हणून आत्महत्या करू नका. आत्महत्या करायचा प्रसंग जर आला तर माझ्या ज्ञानोबरायचं चरित्र वाचा, त्यांच्या इतकं दुःख तुमच्या जीवनात कधीही येणार नाही महाराज, कधी नाही, कधीच नाही. ज्ञानोबरायने झोळी आणली, ज्ञानोबरायने सिद्धपेठामध्ये आले, ज्ञानोबरायने आल्यानंतर बघितलं आणि झोपडीत गेले, ताटी लावली आणि भागून निवृत्ती दादा, सोपान काका आणि मुक्ताईने विचार केला, सोपान दादा, ज्ञानदादा भाकर घेऊन आला असन, ज्ञानदादा भाकर घेऊन आला असन, मला खूप अशा प्रकारची भूक लागली, दादा चल ना सोपान दादा. ज्यावेळेस सोपान दादा ज्ञानदादा मुक्ताई निघती तर खऱ्या अर्थाने ज्ञानोबरायने झोपडीचं दार लावलं आणि ज्ञानोबराय आत बसली. खिडकीतून मुक्ताई म्हणते, का रे ज्ञानदादा, अरे तू झोपडी लावून का बसलास? ज्ञानोबरायने विचार केला, माझी लहान बहिणी मला नका का देना मधुकरी, पण माझी 2 वर्षाची मुक्ताई आणि 2 वर्षाच्या मुक्ताईला जर माझ्या खऱ्या अर्थाने जीवन मी आणू शकत नाही तर मी तिचा भाव कसला? महाराज मुक्ताईने विचार केला, दादा अरे ना मिळून दे भाकर, पण जाऊ दे, माझी 2 वर्षाची मुक्ताई ज्ञानोबरायला उपदेश करते, दादा अरे ना मिळून दे भाकर, पण तू महाराज झोपडी लावून बसण्याचा तुझा टाइम नाही हो, राग येण्याची काय गरज नाही तुला. अरे खऱ्या अर्थाने तुझं जीवन जर कृतार्थ करा, तू साधूईस, प्रत्येकावरती दया केली पाहिजे, हे महाराज माझ्या मुक्ताईने ज्ञानदादाला सांगावं. जर 2 वर्षाची लेकरू 4-5 वर्षाच्या मुलाला जर उपदेश करीत असेल, भयान परिस्थिती आहे दादा. मग त्या मुक्ताईने सांगितलं, मुक्ताई खऱ्या अर्थाने मी दार उघडितो, पण खरं सांगा या मी काय अशा प्रकारचं वाईट केलं की आपल्या, अरे 2 वर्षाच्या मुक्ताईला सध्या अन्न देण्याची माणसात मानस किमानाची दानत राहिली नाही. ज्या दिवशी खऱ्या अर्थाने मुक्ताई मनाला लावली, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईचे बोध आहे महाराज. पण मुक्ताई म्हणते, ज्ञानदादा अरे जर कुणी रागवत असेल तर रागू नको, कुणी आग्निवत असेल तर त्या ठिकाणी तो पाणी हो. किती उपदेश आहे महाराज. 2 वर्षाची मुक्ता माझ्या ज्ञानोबरायला उपदेश करते दादा हो. आणि खऱ्या अर्थाने त्या ज्ञानोबरायांचं जीवन, म्हणून तर खऱ्या अर्थाने माझ्या 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाला महाराज कोरपत्र द्यावं लागलं महाराज. हीच ताकद संताची. म्हणून तर तुम्हाला तुकोबराय म्हणतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि अनेक मी देवा काही नेनो. खऱ्या अर्थाने अशा जीवनाची केलं पाहिजे. खरं सांगू का महाराज, तुमच्या जीवनामध्ये मला सांगा, तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जीवन माणूस असं जगा की चालताना आपल्याला लोकांनी हाका मारली पाहिजे, रामराम घातला पाहिजे, बोलताना असं बोला की माणसाने तुमचे शब्द ऐकायला थांबले पाहिजेत, बसताना असा बसा की पाठीचा कणा ताट असला पाहिजे, आणि जगताना असं चांगलं जगा की आपण जर खऱ्या अर्थाने आपल्या शेजारच्याला जगत असताना एवढं चांगलं जगा की आपल्या शेजारच्याला हेवा वाटला पाहिजे. आणि मरताना असं मरा की ज्याला कळ नाही जग सोडून मी निघून गेलोय त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. उत्तमची उरे कीर्ती मागे, असं जगा महाराज. माणसाने जीवन जगायचं असलं ते हे जीवन जगलं पाहिजे. अरे दगडाला जर जर आपण जर महाराज दगडाला सेंदूर लावला तर दगडाचा मारुती होतोय, दगडाला बुक्का लावला तर दगडाचा विठोबा होतोय, दगडाला भंडारा लावला तर दगडाचा खंडोबा होतोय. माणसाला माणुसकीचा गंध द्या, नक्की एक दिवस माणुसकी झाल्याशिवाय राहणार नाही. हे शिका तुम्ही महाराज. पण माणसं माणसाकडे व्यर्थ जीवन जातात महाराज. खरं सांग का, माणसामध्ये सुख कधी आहे सांगा मला, सांगा. दररोज शॉपिंगला नेल्याशिवाय घरात जर सुख नांदत नसेल तर ती विकत आणलेलं सुख आहे. पिकनिकला गेल्याशिवाय बायको जर घरात नीट राहत नसेल तर ती विकत आणलेलं सुख आहे. आणि पिक्चर बघायला गेल्याशिवाय, चित्रपट बघायला गेल्याशिवाय बायको जर घरात नीट राहत नसेल तर ती विकत आणलेलं सुख आहे. एकीने वनवासात मध्ये एकीने नवऱ्याला हसवलं आणि एकीने राजवाड्यात नवऱ्याला रडवलं महाराज.
जिने राजवाड्यात रडवलं तिचं नाव कैकई, आणि जिने बरं वनवासात नवऱ्याला हसवलं तिचं नाव सीता मैया जानकी. अरे इज्जतदार नारीला विकत सुख आणावं लागत नाही. ती नवऱ्याचा चेहरा पडले की बघ ती काव मालक काय झालं. मालक म्हणतो अगं मला पंढरी नेमकी आळंदीची यात्रा आली, माऊलीचा सोहळा आलाय आणि माऊलीच्या सोहळ्यात मला जाण्याची इच्छा झाली आणि ऐन वेळी पेरणीच्या दिवसात सोहळा आलाय. ती घरची पत्नी म्हणते अव सोहळा आला वे जाऊ द्या, 4-5 दिवस कष्टाचे काढेन, 4 मजूर लावून बाळ्या मी पेरून घेईन, पण तुम्ही जा, तुमची इच्छा झाली ना तर जा. खरं जाण्याची इच्छा आहे का तुम्ही जा पंढरपूरला, पण खऱ्या अर्थाने माझ्या जीवनामध्ये अख्खं 12 महिने ज्याच्या सुखाने जाणार आहेत त्या पांडुरंगाच्या सुखाने जाणार असतील तर तुम्ही घरी थांबू नका, तुम्ही जा. हिला म्हणतात इज्जत देणारी नारी श्री. ध्यानात ठेवा, असे आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने संतांचे जीवन इतकं अनमोल जीवन आहे. खऱ्या अर्थाने आता मला तर खरं असं वाटतंय की खूप सुंदर निवेदन आहे, किती कीर्तनकार वाटते. पण आता तुम्हाला सांगतो हे दुसरं खळ आहे. दुसरं खळ आहे आता हे. आणि त्याच्यापेक्षा माझं काय नाही, पण हे 2 साथीदार जर गेला आणि सटकल्या हिमतीने बाबा संग जाणंच नका परत. हे जर खांदेकारी सरळ हे मडत जाणार नाही म्हणून ह्या लेकराकडे बघून खऱ्या अर्थाने माझी झालेली सेवा खऱ्या अर्थाने नाही. खरं तर एकच चरण अशा प्रकारचं सुटलं. मला खूप अशा प्रकारचं चिंतनाचा विषय मांडायचा होता, पण खरं सुंदर अशा प्रकारचं निवेदन आहे. खऱ्या अर्थाने माझ्यासाठी इतके धावपळ करून महाराज आमचे गोरे महाराज आले हो. ते म्हणले महाराज नक्की मी येतोच महाराज, पण नक्की आले. तिथं बी त्यांचं काम चालू आहे, पण तरी धावपळ करून ते आले, त्यांनाही धन्यवाद. खऱ्या अर्थाने सुंदर टाळकरी मंडळ आहे, अगदी आनंदात आहे. आणि तुम्हाला खरं सांग का, सोहळा जर असेल ना तर सोहळा थाटामाटात केला पाहिजे. कोणतं काम करायचंय ना हे मनापासून केलं पाहिजे, कोणतंही काम. आणि खरं सांग का, ज्यांनी या सप्त्यासाठी देणगी स्वरूपामध्ये मदत केली आहे, ज्यांनी अन्नदानामध्ये स्वरूपामध्ये का अशा प्रकारचं त्यात सहकार्य केलं असेल, तुम्ही कोणतं काम करा, तुम्ही झाडून जर इथं काढलं तरी सांग का तुम्हाला ते देवाला अतिशय प्रेम भावक आहे. पण करताना मनापासून कार्य करा. करत असताना माता माऊलीला विचारलं, ह्या मुलांना जेवणाला घरी घेऊन जा, व्यवस्थित जेव घाली जा. हे भाऊ त्यातले ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत, काय सांगू शकतात महाराज कोणाचं भाग्य उजळलं तुम्ही. हा कोणतं दैव कसं उजळलं सांगू शकत नाही महाराज. ह्यांची तुम्हाला कधी जर म्हणले ना आमच्या गावात कार्यक्रमात भेट घेऊ का, तुम्हाला भेटाय सध्या येऊन द्यायचे नाही महाराज. इतके भाग्यवान पोर आहात. आणि खरं आता तुमचे पोरं असतील गोदाड्यात पडलेली रील पात सोपं आहे का महाराज. म्हणून सुंदर असे मुलं आहेत, चोपदार आहेत, पेटी मास्तर आहेत, सुंदर अशा प्रकारचं निवेदन आहे. खऱ्या अर्थाने ज्या संतांनी खऱ्या अर्थाने ज्या भगवंताचं पवित्र अशा प्रकारचं नाम आपल्या मुखामध्ये घेतलं आणि त्याचाच नाम घोष घेऊन भगवान परमात्मा आपलासा केला, त्या एकदा मोठ्या प्रेमाने आपण त्या भगवंताचं प्रेमाने भजन करूया. विठोबार वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, अनेक मी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. खऱ्या अर्थाने आपल्याला 11 वाजून 13 मिनिटं झाली.
तुमची जास्त वेळ घेतली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण काय होते, कीर्तनामध्ये गेल्यानंतर आहे ना, रंगाला आल्यानंतर त्याचा नाठव अशा प्रकारचा होतो. पण खऱ्या अर्थाने ही सेवा माझ्याकडं सर्व ग्रामस्थ मंडळी, नान्नजकर, मला वाटतं आमचे मोहोळकर यांनी फोन केला होता मला, आदित्य मोहोळकर, काय नाव आहे मला नाही सांगता येतं, त्यांनी फोन केला होता तारखेसाठी. पण त्यांना हे अशा प्रकारचा धन्यवाद देतो. आपण सर्वांनी सहकार्याने एकाजुटीने सांगून जायचं आणि 12 महिने आपल्यासाठी आहेत, पण 12 महिन्यानंतर 8 दिवस आपल्या हिताचे आहेत, ते आपल्या देवासाठी लावले पाहिजे. महाराज सांग सप्ताह कशामध्ये, सप्ताह कशासाठी आहे, काय कारण आहे, सप्ताह करायचं आहे कायसाठी, सप्ताह करायचं आहे कायसाठी? ऐका, परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही धडपड करतात, बरोबर? परिस्थिती सुधारतात, इतकी परिस्थिती सुधारते, पण त्या परिस्थिती सुधारल्याचे तुम्हाला उपभोग घेण्यासाठी मनस्थिती जागेवर पाहिजे. आलं का लक्षात? परिस्थिती तुमची खूप सुधारली, पण परिस्थिती सुधारलीचा आनंद घेण्यासाठी मनस्थिती ठिकावं लागते. म्हणून हे 8 दिवस सप्त्याचे आहेत महाराज. म्हणून हे सप्त्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य आहे आणि अतिशय सुंदर निवेदन आहे. या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं निवेदन आहे. झालेली कीर्तन सेवा सावता महाराजांच्या चरणी समर्पित अशा प्रकारची करीत आहे. आणि असंच दररोजन सर्व सहकार्य करत जा. यथार्थ जे ज्या वाट्याला जेवढी वर्गणी आहे ती वर्गणी द्या. ज्यांच्या मनात द्वैत असन त्यांनी सगळ्यांनी एकोपया, एक ठिकाण एक जागेवर राहण्याचं आहे. कोणाला अन्नदान करता येतं अन्नदान करा, कोणाला काही वस्तू स्वरूपात करायचं असतं वस्तू स्वरूपामध्ये करा, पण मात्र अन्नदान जी काय तुमच्या वाट्याला असेल ती सर्वांनी सहकार्य करा. कारण अर्थबाप असल्याशिवाय ही सगळं निवेदन हलत नाही. सप्ताह कमिटी मंडळ गोत्यात येता कामा नाही, आणि सप्ताह मंडळी कमिटी गोत्यात आली की कार्यक्रम पेंगाळून जातो महाराज. मग आपल्या देवाचा आपण कार्यक्रम कसा करायचा आहे? आपल्या घरात वाटतं पण आपल्या घराचा थाटामाटात कार्यक्रम व्हावा, तसा आपणही आपल्या देवाचा थाटामाटात कार्यक्रम केला पाहिजे. म्हणून सगळ्यांनी आपापली वर्गणी, आपापली जबाबदारी नक्कीच सावता महाराजांच्या चरणी विनंती करतो. आपण भरगच्च प्रमाणे त्यांना सगळ्यांना कमिटी मंडळ सहकार्य करतात. आणि शिवेला माझं पूर्ण ग्राम देतो. माझ्या संघ आमचे साडू केशव उबाळे हे देखील आलेले आहेत. आणि सुंदर अशा प्रकार आता त्यांचं माझे सतत कार्यक्रमाला संगत असतात. गावातला कार्यक्रम सोडून चक्रधर स्वामीच माझे संघ घेऊन आले. त्यांनी ते जर नसते ते कीर्तन यावं लागलं नसतं, उशीर झाला असता अजून, पण ते आले कीर्तनासाठी. त्यांचे हे धन्यवाद. आणि अशीच उत्तरोत्तर सेवा या सावताबाबाची माझ्या कोणाशी घडो अशी प्रार्थना करतो. जे काही चुकीचं असेल हे माझ्या बुद्धीचे दोष असतील, आणि जे काही चांगलं असेल हे माझे स्वानंद शिकणवा सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था माझे सर्व गुरुवरांचं आहे. आणि चांगलं जर असेल तर नक्की चांगलं घरी घेऊन जा, आणि वाईट जर असेल ती माझ्या पदरात टाका. नाही तर चांगलं घेऊन जा म्हणले की जाताना चपला घेऊन सगळ्याचे चांगले. मी तसंच सांगितलं महाराज. आपल्या गोकुळपूर कीर्तनाला आलो, चांगलं घेऊन जा, माहीत चप्पल घेऊन गेले. पुन्हा म्हणले चांगले महाराज, आणि ते पकडले. मी पकडले, ते म्हणलं माझी चप्पल येते राव, तुम्हीच म्हणले चांगले घेऊन जा. अवघड आहे महाराज, चांगले घेऊन नको. पहिल्या वर्षी इथंच गेलते, पहिल्या वर्षी गेलते. बरोबर इथंच गेलते पहिल्या वर्षी. म्हणजे असं आहे माणसं, म्हणजे चांगलं म्हणजे तुमच्या जीवनाचं हिताचं असेल ते चांगलं घेऊन जा. जीवनात परिवर्तन करा. नक्कीच साधू संतांच्या जीवनामध्ये राहा. तुमचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हा संतांचा संदेश देऊन जातो. किंबवना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धे गेले, जेथे माझे उरले पायी कपन ज्ञानेश्वर. एकदा भगवंताचं प्रेमाने भजन करूया. ज्या खऱ्या अर्थाने भजनाने देव आपलासा करून घेतला सर्व संतांनी, ते एकदा प्रेमाने सर्वजण म्हणा. कुचर करू नका, कुचरपणा करू नका. हिथं जर देवात तुम्हाला जर कुचरपणा केलात
तर तुम्हाला हे बाकीच्या सगळ्या जणांनी सांगितलेलं आहे. हे काय मी पुढं टाइमपास करत नाही तुमचा. हा, सगळ्यांनी वर हात करा, वर हात करा. गोरी पाहुणे सगळ्याची शूटिंग घ्या. कोण कोणाचं खाली मला उद्या बघायचे नानच करा. माझ्या सगळे चेहरे ओळखीचे तिथं. तुम्ही जर म्हणता ओळखीत नाही, पण मी तुम्हाला सगळ्याला ओळखतोय. ह्यांच्याकडे वर हात करा. ज्याला हात आहेत त्यांनी सगळ्यांनी वर करा. तर काय ताप आहे पैसे देऊन मोकार ताण जीवाला. पण जे झोपले ते जागे झाले ना महाराज, त्यांना तर वाटलं कीर्तन संपलं. हा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठला. वा वा, घ्या हात खाली. हो. सांगावंच लागतं. इतकी गोडी महाराज देवाची, महाराज आहे का नाही, इतकी गोडी देवाची. आणि खरं सांगू का महाराज, आपल्या गोरा काकानी महाराज महाराज स्वतःचं बाळ महाराज तोडलं तरी देह बांध जाईल. इतकं तल्लीन व्हावं लागतं. त्यावेळेस देव तुमच्या घरी कावडीने पाणी वाहतो मावशा. हो, सोपं आहे का देव? म्हणून देवाचं नामचिंतन करत असताना अंतकरणापासून करा. खूप असं सुंदरचं सहकार्य केलं, सुंदर असं भजन केलं. ज्या एकदा खऱ्या अर्थाने संतांचा आपण, ज्या संतांचे उत्सव आहेत, आपण या साधू संतांचे उत्सव अशा प्रकारचा आनंदात करतात, त्या साधू संतांचं एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली. माऊली,